गणेश जयंती उत्सव 2022 भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी. भाग गेला सिन गेला, अवगा झाला आनंद. तुका मने आम्हा जोगे, तुका मने आम्हा जोगे, विठ्ठल गोगे खरे माप. भाग गेला सिन गेला, अवगा झाला आनंद. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो, कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा विचार. सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपेदाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्यांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. विठाला विठाला आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, तुमचे चरण देखिलिया. भाग गेला सिन गेला, अवगा झाला आनंद. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहू मान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सेवे करता घेतलेला अभंग. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा अभंग, सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. सोपा अभंग, काकडा या क्षेत्रातला अभंग, सर्वांच्या परिचयाचा अभंग. हो, पाठांतरातला सर्वांच्या. ज्याच्या कुणाच्या पाठ नाही त्याच्या कानपाठ तरी, हा कानपाठ का व्हायना आहे. जेवढे भजनी मंडळ आपल्यामध्ये आहेत त्यांच्या तर सगळ्यांच्या पाठच आहे, पण ज्याच्या कुणाच्या पाठ नाही त्याच्या कानपाठ तरी आहे. आणि ज्याच्या कुणाच्या कानपाठ नाही त्याच्या ऐकण्यात तरी आहे महाराज. त्याच्या ऐकण्यात का व्हायना आहे. आणि ज्याच्या कुणाच्या ऐकण्यातही नाही, कानपाठही नाही आणि पाठही नाही, ते समजायचं चुकून भारतात जन्माला आलं ते पाकिस्तानचं होतं. कारण जेवढे भारतात जन्माला आले तेवढ्याला हा अभंग सगळ्यांना पाठच आहे. विठाला अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाचं दर्शन झालं. आणि देवाचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आमच्या जीवनामध्ये बदल झालाय. पण कुठल्या प्रकारचा बदल झालाय? अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करतात. विठाला अभंगाला चिंतन करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं असतं. सुंदर अशा प्रकारे भव्य दिव्य असं निवेदन. खरंच इथं आल्याच्या नंतर आनंद वाटायला आहे. इथं आल्याच्या नंतर इथं कीर्तन करता वेळेस असं वाटायला की मी पुण्यामध्ये हडपसरमध्ये कीर्तन करत नाही. असं वाटायला की डायरेक्ट पंढरपूरमध्ये, पंढरपूरच्या मंदिरासमोर मी कीर्तन करतो. इतका आनंद इथं वाटायला. खरंच महाराज, इथला आनंद, इथल्यासारखा आनंद दुसरीकडे कुठं नाही. त्याच्यामुळं इथला आनंद घेतला पाहिजे. हो, कोरोनाच्या काळामध्ये सगळे घरामध्येच बसून होते. कोरोनाच्या काळामध्ये ह्या 2 वर्ष 3 वर्ष कुठल्या प्रकारचाच आपल्याला आनंद घेता नाही आला. पण आज इतका सुंदर आनंद आपल्याला घेता यायला आहे. आज तुम्ही इतके जण आहेत पण उद्या कीर्तन नाही. काही जणांनी असं करा की उद्या जेवढे आज आले नव्हते तेवढ्याला उद्या सांगा ना. असं म्हणा की एका वर्षातून हा सोहळा एकदाच बघायला भेटतो, तर हा सोहळा बघा.
कारण इथल्या सोहळ्यासारखा आनंद दुसरीकडे कुठं नाही. कोरोनाच्या काळामध्ये सगळे घरात बसून होते, कारण नियमच तसा निघला होता ना. हा, काही लोक खोकलत नव्हते महाराज, कारण नियमच तसा होता, खोकला की ठोकला. खोकलत नव्हते लोक, काय खोकला दाबू दाबू मेले. लय 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 अवघड होतं कोरोनाच्या काळामध्ये. बघायचंच काम नाही. पण खरोखरच आता आनंद वाटायला सुंदर अशा प्रकारे नियोजन सगळं. इथं जर बघितलं तर युवा कीर्तनकार कुणीच नाही, इथं जर बघितलं तर सगळे बालकीर्तनकार आहेत बरं का. खरोखरच ह्या आमच्या सगळ्या बालकीर्तनकारावर प्रमोद दादांचा आशीर्वादच आहे. याच्या अगोदर मी जागतिक बालकीर्तनकार महोत्सव केला प्रमोद दादानी बरं का. खरोखरच हा, बालकीर्तनकाराला, प्रत्येक बालकीर्तनकाराला आमचे प्रमोद दादा सहकार्य करतात. ह्या प्रमोद दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. खरंच असा एखाद्या गावामध्ये असा घडला पाहिजे की असं बालकीर्तनकाराला खरोखर बरं का. प्रमोद दादानी आतापर्यंत मला नेहमी सहकार्य आमच्या प्रमोद दादाचं असते. आतापर्यंत जेवढे पुण्यामध्ये मी कीर्तन करतोय ना, ते प्रमोद दादानीच दिलेले कीर्तन आहेत बरं का आतापर्यंतचे. खरोखर प्रमोद दादाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत बरं का. सर्व गावकरी मंडळी, गुणीजन मंडळ कीर्तनाला उपस्थित आहेत बरं का. हो, शहरी भाग आहेत तरी सुद्धा कीर्तनाला भरपूर जण उपस्थित आहेत, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला कमीच आहेत. सुंदर अशा प्रकारे प्रमोद दादांनी नियोजन केलं, अतिशय उत्तम. सर्व गायनाचार्य आळंदीकर मंडळी आहेत सर्वजण. हा, आळंदी असल्यामुळं इथं काय टेन्शनच नाही ना. कारण हा, आळंदी जर असली, आळंदीमध्ये म्हणजे ही एक अशी जशी साखर कारखाना असतो ना, तसं ही एक आळंदी ही एक महाराजाची कारखानाच ही होईल. हा, असं पावला पावला महाराज दिसन तुम्हाला आळंदीमध्ये. खरोखरच आळंदीकर सर्व भजनी मंडळ आहेत सुंदर अशा प्रकारे, ज्यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन असतं. तसे असणारे आमचे काय नाही बाबांचं, सोपान महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद. बऱ्याच वेळा आमचा योग आला, पण मला तुम्हाला माहितीच आहे, मला नावं ध्यानात नाही. हा, ते वयाच्या मानाने होतंय मला तसं, हा ते ध्यानात राहत नाहीत. चला, दुसरे आमचे काय नाव आहे, हा, हे सुद्धा मला सहकार्य करायला जी टॉकीला होते तुम्ही. हा, जी टॉकीला हे सहकार्य करायला होते बरं का, त्यांनाही धन्यवाद देतो. व तसेच सर्व आळंदीकर मंडळी सुंदर अशा प्रकारे बाबा असतील, सर्व संस्थेतील विद्यार्थी. आता अजून संस्थेमध्ये आम्ही वर्ष नाही काढले. खरोखरच तुम्ही आनंद आहे, खरोखर तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. व तसेच इकडे असणारे काय बाबांचं नाव, सचिन महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. व तसेच छोटे महाराज असतील, बाल सगळे बालच झाले बरं का, त्यांनाही धन्यवाद देतो. विनेकरी सुद्धा बालच आहेत, त्यांनाही धन्यवाद. व सर्व चोपदार मामा तुम्हालाही धन्यवाद देतो. व तसेच पक्वाचे सुद्धा बालच आहेत. काय ना बाबांचा, कृष्ण महाराज असतील, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कृष्ण महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. व तसेच माझ्यासोबत आलेले भरत महाराज असतील, व नेहमी ज्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन असतं तसे असणारे सरकटे महाराज असतील. आतापर्यंत गाडीमध्ये ह्यांच्याच होतो, पण आता नाव विसरले बरं का, घ्या ॲडजस्ट करून. सरकटे महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. व सर्व गावकरी मंडळी, हो पेटी मास्तर सुद्धा छान आहेत. माझ्यासोबत आलेले सिद्धेश्वर महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद. हां, माईक सिस्टीम सुद्धा अतिशय उत्तम आहे बरं का, तुम्हालाही धन्यवाद बरं का. नाहीतर हो, काही गावाला गेलं तर महाराज कसं असते, कार्यक्रम मोठाले असतात पण माईक सिस्टीम बारकाली असते बरं का. काही गावाला गेलं तर माईक सिस्टीम मोठाली असतील, कार्यक्रम बारकाले असतात. पण इथं जर बघितलं तर दोन्ही सारखंच आहे बरं का. हां, माईक सिस्टीम बारकी असून काही उपयोगाचं नाही, काही कामच आहे का बरं ते, नाही ना महाराज. बाई मोठीची करायची ऊस तोडील न्यायची काही उपयोग आहे का, नाही ना, उपयोगच नाही ना. सुंदर अशी माईक सिस्टीम सुद्धा सुंदर आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व गावकरी मंडळी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग 4 चरणाचा. अभंगाद्वारे महाराज काय सांगतात लक्ष देऊ नाही का. काकडा या क्षेत्रातला अभंग आहे. काकडा जर म्हणलं तर वारकरी संप्रदायाचा काय आहे, प्राण आहे. काकडा जर म्हणलं तर वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. हो, काकड्याला जास्त महत्व आहे. बरं तुम्ही मला सांगा, काकड्याला जास्त महत्व आहे, हरिपाठाला जास्त महत्व आहे का कीर्तनाला, बोला. नंबर 1 हरिपाठ, नंबर 2 काकडा. हा, दुसरी एक गोष्ट तुमच्या समोर, कीर्तनाला जास्त महत्व आहे का कीर्तनकाराला, कीर्तनाला, बरोबर. हा, कीर्तनाला जास्त महत्व आहे. तिसरा प्रश्न असा आहे, कीर्तनकाराला जास्त महत्व आहे का गायनाचार्याला, कसं बोलत राहा बरं का. मोकळं राहा, आनंदाने राहा. हा, कारण इथल्यासारखा आनंद कुठं नाही. मोकळं राहायला पाहिजे. घालीन लोटांगण मोकळं पटांगण, त्यात काही अडचण नाही. कशाला महत्व जास्त, गायनाचार्याला का कीर्तनकाराला,
कोणतं तरी गायनाचार्याला हा चला 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 जाऊ द्या ते चालू चालू मध्ये करते ते हा गायनाचार्याला महत्व आहे आवाज द्या विठाला विठाला कीर्तनकाराला नाही हा कारण कीर्तनकाराचं जीवनच गायनाचार्याला होईल हा नाही तर एखादा आमच्यासारखा आल्या मग काय करायचं एक तर बियसूर काही येत नाही आणि गायनाचार्य नसले तर काही कामच आहे का नाही महाराज त्याच्यामुळे कोणाला महत्व आहे गायनाचार्याला जास्त महत्व आहे कीर्तनकाराला नाही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाला जास्त महत्व आहे का प्रामाणिकपणाला बोला कशाला कशाला प्रामाणिकपणाला बरोबर हा ज्ञानाला जास्त महत्व नाही ज्ञान भरपूर आहे पण काहीकडे प्रामाणिकपणा नाही ज्ञान भरपूर आहे पण महाराज लोकांना अहंकार आहे प्रत्येकाला काही काहीला आहे का नाही महाराज बरोबर आहे हो ज्ञान भरपूर आहे पण प्रामाणिकपणा आहे का नाही महाराज पण जे ज्ञान आहे ते काही कामाचं आहे का काय थोरपण जाळायचे तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे हो तुकाराम महाराज म्हणले हे जे ज्ञान नाही ज्ञान भरपूर आहे पण हे ज्ञान काही कामाचं आहे का नाही वारकरी संप्रदायामध्ये प्रामाणिकपणाला महत्व आहे हो एकदा जर अहंकार जर झाला तर काही कामाचं नाही त्याच्यामुळं महाराज अहंकार होऊन द्यायला नाही पाहिजे बरोबर का नाही कोणतीही गोष्ट असू द्या कुठलंही कार्य असू द्या अहंकार झालाच नाही पाहिजे हो नाहीतर थोडंसं मोठं झालं की अहंकार होतो का नाही हो प्रत्येकाला होतो थोडंसं मोठं झालं की अहंकार होतो पण अहंकार झाला नाही पाहिजे म्हणतात ना गर्वाचे घर खाली हो त्याच्यामुळे अहंकार नसला पाहिजे हे जे ज्ञान आहे ना तुकाराम महाराज ज्ञानोबा सांगतात हे जे ज्ञान आहे ना हे ज्ञान कशाचं कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे म्हणले काही कामच आहे का जेव्हा येईन तेव्हा जाऊ शकतं तुमच्याकडे महापूर येतो का महापूर आल्याच्या नंतर काय होतंय महापुरे झाडे जाते आणि तेथे लवाळे वाचते महापूर आल्याच्या नंतर सगळं जात आहे पण तिथं काय वाचत आहे फक्त लवाळच वाचत आहे आपल्याकडे ज्ञान नसू द्या पण प्रामाणिकपणा असू द्या आपल्याला लोक जवळ केल्याशिवाय राहणारच नाही माणसाकडे प्रामाणिकपणा महत्वाचा आहे हो ज्ञान काही कामाचं आहे का नाही महाराज ज्ञानही पाहिजे पण ज्ञानापेक्षा जास्त प्रामाणिकपणा पाहिजे चला भजनामध्ये प्रेम जास्त महत्वाचं का काय हो भजन प्रेम जास्त महत्वाचं आहे प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचुनी काय भजनामध्ये जर प्रेम नसलं तर काही कामाचं भजन नाही हो महिला मंडळ नथनी भरपूर मोठी पण नाकच नाही काय करायचं काही कामाचं का नाही महाराज नाही भरपूर मोठी नथनी पण नाकच नसल्यावर महाराज त्याच्यामुळं काय पाहिजे नाक पाहिजे हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोती वाचणारा इतका सुंदर आहे पण त्याचा अर्थच कळत नाही काय उपयोगाचं आहे का नाही त्याच्यामुळे महाराज म्हणतात प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचुनी काय विठाला पण आपल्याकडे जर बघितलं तरी एकाकडे एक हो हा आता आम्हाला गायन येत नाही तुम्हाला गायन येतं तर तुम्हाला कीर्तन येतं का नाही हा ज्याला कीर्तन येतं त्याला गायन येतं का नाही ज्याला पक्वज येतो त्याला कीर्तन येतं का नाही महाराज तसंच आहे कोटे काही एक आहे एक नाही तसं आहे ते हो प्रत्येकाला वेगवेगळं प्रत्येकाला हो आता संत जे असते ते सगळे संत कसे तर सारखेच आहेत बरं का संत जर बोलायला लागले तर सगळे सारखेच बोलतात पण आपलं जे जीवन आहे आपण सारखे बोलत नाही आपण सारखे बोलत नाही आपल्यामध्ये कोटे काही नियक आहे नियक नाही पण संतांकडे सगळंच आहे बरं का हो हा आपली जर सप्त्याची मीटिंग जर बसली तरी एक जण म्हणतो ह्या महाराजाला आणा दुसरा म्हणणार नाही त्यांना आणा तिसरा म्हणणार नाही मग मेहुणी आणा दुसरा म्हणणार मग हा मेहुणा आणा असं असते हो सप्त्याची मीटिंग बसली ती काय
लोक आशा करतात, पण तसं नाही. संत महात्मे जर एकांतात बसले तर सगळे संत कसे बोलतात, सारखेच बोलतात आणि सगळे संत एकसारखंच सारखं सांगतात. संत एकांती बैसली आणि सर्व ही सिद्धांत शोधली. सगळे संत, नामदेवराजे बोलले तेच तुकाराम महाराज बोलले, तुकोबाराजे बोलले तेच ज्ञानेश्वर महाराज बोलले. सगळे संत सारखे बोलतात, पण तुम्ही आम्ही जे आहेत ना ते सारखं बोलत नाहीत. विठाला 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 चला, आपला विषय हा चाललाय, आपला मुद्दा हा चाललाय की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवाचं दर्शन झालं आणि देवाच्या दर्शन झाल्याच्या नंतर आता आमच्या जीवनामध्ये अनुभव आलाय, पण कुठल्या प्रकारचा अभंगाचं प्रथम चरण. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे आराम, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुमते चरण देख लिया, तुमते चरण देख लिया, भाग गेला जीन गेला, भाग गेला जीन गेला. तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया, भाग गेला जीन गेला, भाग गेला जीन गेला. अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आता कोटी धावे मन तुमचे चरण देखील. अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणले आता कोटे धावे मन. तुकोबरायांनी मनाला प्राधान्य दिलंय. का दिलंय त्याचं कारण असं, आपल्याकडे जर बघितलं आपल्याकडे डोकं आहे का, डोकं सुद्धा आहे, हात सुद्धा आहेत, पाय सुद्धा आहेत, पण तरी सुद्धा तुकोबराय म्हणले आता कोटे धावे मन. तुकोबराय असं सुद्धा म्हणू शकत होते आता कोटे धावे डोके, आता कोटे धावे पाये म्हणू शकत होते, पण तुकोबराय असं म्हणले आता कोटे धावे मन. तुकोबरायांनी मनालाच प्राधान्य दिलंय, मनाला प्राधान्य दिलंय. पण का दिलंय तर त्याचं कारण असं आहे, हे जे मन आहे ना, हे तुकोबराय म्हणले हे जे मन, हे मन चंचलन चपल आहे. काय म्हणले तुकोबराय, मन चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. तुकोबराय म्हणले हे मन चंचलन चपळ आहे, ह्या मनाला इकडं जायला आणि तिकडं जायला कत्तही वेळ लागत नाही. त्याच्यामुळे तुकोबराय म्हणले आता कोटे धावे मन. हा, धावे म्हणले, पुन्हा पुढं धावे म्हणलेत ना, आता कोटे धावे मन तुमचे चरण देखील या. भगवान परमात्म्याचं जर एकदा चरण देखील तर आमचं मन कसं धावायलंय असं कुठं बी नाही. हा, आता आजकालच्या लोकांचे लय मन धावत आहेत महाराज, अवघड झालंय. चला तुमच्या समोर 3 पैलू मांडतो. पहिला पैलू असा, त्याचा अनुभव घ्यायचाही नाही आणि लोकाला द्यायचाही नाही, लक्ष देऊ नाही का. दुसरा पैलू असा आहे, त्याचा अनुभव आपणच घ्यायचा पण लोकाला द्यायचा नाही. आणि तिसरा पैलू असा आहे, त्याचा अनुभव आपणही घ्यायचा आणि लोकालाही द्यायचा. मनाविषयी सांगतो. चला, पहिला पैलू कोणता, त्याचा अनुभव आपणही घ्यायचा नाही आणि लोकालाही द्यायचा नाही. विष पिणं, काय विष पिणं हा अनुभव घ्यायचा का, द्यायचा का नाही. हा, तो अनुभव जर घेतला, सगळ्याला माहिती तिकीट कुठलं फाडावं लागतंय, गुरुंग टू यमपुरी आहे का नाही. त्याच्यामुळे तो अनुभव घ्यायचा का, तो अनुभव घ्यायचाही नाही, लोकाला द्यायचाही नाही. बरं, लोक औषध पितात, विष पितात, फाशी घेतात, दारू पितात, आत्महत्या करतात. का करतात बरं, त्याचं कारण काय. त्याचं कारण असं आहे, हे जे शरीर आपल्याला देवाने दिलंय ना, ह्या शरीराची किंमत कळली नाही बरं का, म्हणून आत्महत्या लोक करतात बरं का. हो, म्हणून दारू पितात लोक. कारण ज्याला शरीराची किंमत कळाली ना महाराज, शरीराची ज्याला कुणाला किंमत कळाली ना, ते वरून फोन करायला, वरून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव. महाराज म्हणले मृत्यू लोकी जन्म व्हावा आम्हा,
मृत्यू लोकात जन्म व्हावा म्हणले, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा आनंद स्वर्गात सुद्धा बघायला भेटत नाही. भाग्य महाराज आपला हा आनंद इथं बघायला भेटतोय आपल्याला पुण्यात हडपसर मध्ये, भाग्य आपलं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण भारत देशामध्ये जन्माला आलोत आणि भारत देशासारखा देश दुसरा कोणता नाही, त्याच्यामुळं भारत देशात जन्माला आलोत ना, त्याच्यामुळं भाग्य आहे. आणि जन्माला भारत देशामध्ये येऊन हा इतका सुंदर सोहळा बघायला भेटतोय, भाग्य बरं का महाराज. हा, नाही तर भारत देशातले लोक लय हुशार आहेत महाराज, माहिती सगळ्यांना, लय हुशार महाराज. ह्यांच्या अजिबात ह्यांच्या नादाला लागायचं नाही. अमेरिकेला चोर शोधायची मशीन निघली होती. कशाची? चोर शोधायची. अमेरिकेला 2 तासामध्ये, त्या अमेरिकेमध्ये 2 तासामध्ये 2000 चोर सापडले त्या मशीननी. 2 तासात 2000. तीच मशीन इंग्लंडला गेली. 1 तासामध्ये 3500. ती मशीन पुन्हा चीनला गेली. 3 तासामध्ये 2000. आणि तीच मशीन पुन्हा भारतामध्ये आली. अर्ध्या तासात मशीनच गायब झाली. भारतातले लोक हुशार आहेत महाराज, लय लय हुशार. चुकून यांच्या नादाला लागायचं नाही, अजिबात नाही. आणि अमेरिकेमध्ये अशी कुठं पॉलिश करायची मशीन निघली आणि तिथं आपला भारताचा माणूस गेला. आणि ती मशीन अमेरिकेमध्ये अशी चौकामध्ये लावलेली असायची. आपलं ATM कसं चौकामध्ये लावलेलं असतंय, ती मशीन तशी चौकामध्ये लावलेली असायची. आता तिथं भारताचा माणूस गेला, त्या मशीनमध्ये एक आठ होती, पहिला पाय टाकला ती पॉलिश होऊन निघायचा, पण दुसरा पाय टाकला की पाय सोडत नव्हती, पैसे टाकले की मगच निघायचा. तिथं भारताचा माणूस गेला, लय हुशार भारताचा माणूस. भारताचा माणूस तिथं गेला, पहिल्या मशीन मध्ये त्यानं पाय टाकला, पहिल्या मशीन मध्ये पाय टाकून ते पॉलिश होऊन निघाला, पण दुसरा पाय त्या मशीन मध्ये नाही टाकला, दुसरा पाय टाकायला ते दुसऱ्या चौकात गेला. इतके हुशार महाराज. पुन्हा त्याने पाय पॉलिश केले ना, आपापला गपचिप निघाला. पुन्हा नंतर तिथं अमेरिकेचा माणूस आला बुट पॉलिश करायला. अमेरिकेचा माणूस तिथं बुट पॉलिश करायला आला. आता ह्या पठ्ठ्यानं अगोदरच पहिला पाय टाकला होता ना, आता अमेरिकेच्या माणसानं पहिला पाय टाकला की ह्याचा लगेच पहिला पकडला, कारण त्यानं अगोदर पहिला टाकला होता, ह्याचा दुसरा नंबर होता ना. पहिला पाय टाकला, पाय पकडला की लगेच अमेरिकेचा कसं करतो, ओ नो, इथं कोणीतरी इंडियाचा येऊन गेला. इतके हुशार आहेत महाराज भारतातले लोक, लय हुशार. चुकून ह्यांच्या नादाला लागायचं नाही, कळालं ना. हा, ज्यांना कुणाला नाही कळालं एखादा अजून सांगू का? सांगू? नाही कळालं तर सांगू ना. हा, नाही का नाही, आता नाही कळालं काय करता, सांगू का? सांगू? ऐका नाही, आता सांगतोच, आता हो द्याच बर का. पंढरपूरच्या वारीमध्ये अमेरिकेचा माणूस आला, हे लक्ष देऊ नाही का बरं का. हा, हे कळायला बी 4G रेंज लागते, इथं 2G चालत नाही, 4G लागते त्याला. लक्ष देऊ नाही का बरं का. अमेरिकेचा माणूस पंढरपूरच्या वारीमध्ये आला आणि त्या वारीमध्ये मी होतो. त्यानं दर्शन घेतलं, गपचिप दर्शन घ्यावं ना, त्यानं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर हळूच माझ्याकडे आला, निस्ता आला नाही, त्यानं असा धोत्राचा काष्टा धरला, असा धोत्राचा काष्टा धरला. पुन्हा मला विचारतो, ह्याला काय म्हणतात? काय ह्याला काय म्हणतात? मी म्हणलं काष्टा म्हणतात. ते म्हणला नो, फस्ट काय म्हणतात? त्या अमेरिकेचं होतं ना, त्याला म्हणलं आता काष्टाच म्हणतात. आता त्याला नाव पाहिजे होतं इंग्लिशमध्ये, नेमकं काष्ट्याला काय म्हणतात. पण आता इंग्लिशमध्ये कुठं काष्ट्याला नाव आहे का बरं? MBBS, D.Ed, B.Ed, 10वी 11वी 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर आहे कुठं? इंग्लिशमध्ये काष्ट्याला नाव आतापर्यंत तुम्हाला कोणाला सापडलंय का? हा, नाही महाराज. त्याला म्हणलं काष्टाच म्हणतात. ते तितक्या अर्ग बसलं ना, ते असं पुढून आलं आणि पुढून येऊन असं धोतर धरला. पुन्हा म्हणताय ह्याला काय म्हणतात? मी म्हणलं धोतर म्हणतात. ते म्हणलं नो, फस्ट काय म्हणतात? आता धोतराला कुठे इंग्लिशमध्ये नाव आहे का? मी म्हणतो धोतरच म्हणतात. आता धोतरच म्हणतात म्हणलं, पण त्याला बी मी म्हणलं तू 2 मिनिटं थांब, तुला तुझ्याच भाषेत उत्तर देतो. त्याच्या गळ्यामध्ये होता टाय. मी त्याच्या गळ्यातला टाय धरला आणि त्याला म्हणलं ह्याला काय म्हणतात? त्यानं इंग्लिशमध्ये सांगितलं द फ्रंट टाय. फ्रंट म्हणजे समोरचा किंवा पुढचा. त्यानं इंग्लिशमध्ये सांगितलं द फ्रंट टाय. त्याला म्हणलं द बॅक टाय. हा पुढचा टाय तर आमचा मागचा टाय म्हणला. कळालं का?
आणि ज्यांना नाही कळालं ते काल्याचा प्रसाद घ्यायला या. आता काय करता नाही कळाल्यावर छो महाराज लय अवघड आहे, कळतच नाही काय केलं. नाही महाराज हो, कळत नाही काय केलं. काय काय नुसते अशा विनोद सांगितलं हसत नाहीत, बोलत नाहीत, काय नाही काय नाही, काय काय नुसते असेच बघत येतो. तुम्हाला वाटलं गेलं गेलं का काय माहिती, जात नाही अजून. हा लय महाराज हसलं पाहिजे, मोकळं राहिलं पाहिजे, आनंदानं राहिलं पाहिजे बरं का. हा कारण जे खळखळून हसतं ते मोकळ्या मनाचं असतं. लक्ष देऊ नाही का, जे खळखळून हसतं ते मोकळ्या मनाचं असतं आणि जे गालात हसतं ते प्युअर आतल्या गाठीचं असतं. त्याच्यामुळे हसून घ्या, हसलं पाहिजे, मोकळं हसलं पाहिजे, आनंदानं राहिलं पाहिजे. कारण इथल्यासारखा दुसरीकडे कुठंच आनंद नाही बरं का. इथला आनंद घेतला पाहिजे. लय महाराज हसत नाही, बोलत नाही, लय अवघड आहे. असं ज्या गावाला कीर्तनाला गेलं आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर असे माझ्या समोर एक असे कडक टोपी धोतर पितर घालून असे म्हातारे बाबा 80-70-80च्या वयातले होते आणि असे समोर बसले बरं का, कीर्तन ऐकायला बसले. आता मी जेव्हापासून कीर्तन सुरू केलं ते तेव्हापासून मला असे करायचे. खरंय तुझं, मला वाटलं अभ्यास काय की लयच बाबाचा अभ्यास दिसतोय म्हणलं. कीर्तन झाल्याच्या नंतर कमिटी मंडळीला विचारलं, म्हणलं ते बाबा जे समोर बसले होते त्यांचा लयच अभ्यास दिसतोय. ते काय म्हणले, बाबाचा अभ्यास नाही ते बहिर आहेत. ऐकूच येत नव्हतं आणि ते नुसते असे करायचे. आता काय सांगावा, इतके विचित्र. मी सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. लय 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 अवघड आहे महाराज. चला आपला विषय हा चाललाय, आपला मुद्दा हा चाललाय. पहिला पैलू असा त्याचा अनुभव घ्यायचा का नाही महाराज, लोकांनाही द्यायचा नाही. कारण विष पिणं हा अनुभव कसा आहे, अवघड आहे महाराज. पण विष पिऊ नका, दारू पिऊ नका, आत्महत्या करू नका. कारण देवानं हे शरीर दिले गड्या, भारत देशामध्ये जन्म दिलाय आणि हे शरीर त्याच्यामुळे संपवायचा प्रयत्न करू नका. एक ना एक दिवस आपल्याला जायचंच आहे, एक ना एक दिवस काय करायचं आपल्याला जायचंच आहे. पण हे शरीर जे देवाने दिलंय ना, तर या शरीराचा घात करू नका, एवढीच माझी विनंती बरं का. हो नाही तर देव जे सांभाळतो इतकं दुसरं कोणी सांभाळत नाही. संत जे महात्मे सांभाळतात याच्या मागं कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही. देव जे सांभाळतो याच्या मागंही कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही. पण जीवनातले तुम्ही आम्ही जे लोक सांभाळतो ना, याच्या मागं काही ना काहीतरी दिल्या घेतल्याचा व्यवहार आहे बरं का. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे ना, अंत हे काळीचे नाही कोणी. हो अंत काळीचं कोणीच नाही बरं का. ज्या बायकोवर रात्र प्रेम करायचे ती बायको राहते दारात. ज्या मित्रावर प्रेम करायचो तो मित्र राहतो मशानापर्यंत जावं लागतं ती एकट्याला. शिकायला हा धर्म मंडप आहे बरं का. हो दुसरीकडे कुठं कुणी शिकणार नाही आणि कुणी सांगूही शकत नाही बरं का. त्याच्यामुळं देव जो सांभाळतो नाही याच्या मागं कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही. देवानं हे सुंदर शरीर दिलंय ना, तर हे शरीर काय करू नका, संपू नका बरं का. देव सांभाळतो महाराज आपल्याला, कधीही कुठेही देवच सांभाळतो, दुसरं कोणी सांभाळीत नाही. ऐका तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरं का. 80 वर्षाचे बाबा एका दवाखान्यामध्ये ऍडमिट केले बरं का. वाक्य लक्षात येतं ना. 80 वर्षाचे बाबा एका दवाखान्यामध्ये ऍडमिट केले. 8 दिवस डॉक्टरनी सांभाळलं. 15 लाख रुपये बिल लावलं. 15 लाख ऐकलं बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. डॉक्टर म्हणले काय हो बाबा, पैसे नाहीत म्हणून रडता का हो, पैसे नाहीत म्हणून रडता का. तेव्हा बाबा म्हणले अरे तुझ्यापेक्षा 10 पट्टीनं भारी दवाखाना बांधायला माझे पोरं बसले, म्हणला पैसे नाही म्हणून रडत नाही. डॉक्टर म्हणले बाबा पैसे नाही म्हणून रडत नाहीत, पैसे तर भरपूर आहेत, पैसे नाही म्हणून तर रडत नाहीत, मग कशामुळं रडता. बाबांना इतकं गोड उत्तर दिलं. बाबा काय म्हणले माहिती का, अरे 8 दिवस तुम्हाला सांभाळलंस तर 15 लाख रुपये बिल लावलंस. अरे तुम्हाला 8 दिवस सांभाळलंस तर 15 लाख रुपये बिल लावलं. जगाच्या मालकानं मला 80 वर्ष सांभाळलंय पण अजून 1 रुपया सुद्धा बिल मागितलं. इतका दिवस सांभाळतो बरं का आपल्याला, इतका दिवस कधीही कुठेही केव्हा आहे आपल्याला फक्त देवच सांभाळतो. त्याच्यामुळं देवानं हे शरीर दिलंय, हे शरीर संपू नका. हा सुंदर शरीर दिलंय, पुन्हा मिळेल का नाही भरोसा नाही, पुन्हा मिळेल का नाही त्याच्यामुळं भरोसा नाही. त्याच्यामुळं ह्याचं काही चीज करून घ्या बरं का, भाग्य आहे. आणि इतका हा सुंदर अशा प्रकारचा सोहळा बघायला भेटतोय. हा सोहळ्यामध्ये या, इथल्यासारखा आनंद दुसरीकडे कुठंच नाही दादा. विठाला विठाला विठाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दारू एक पिऊ नका बरं का. दारू बी शरीरासाठी कशीच आहे,
दारू एक शरीरासाठी हानिकारकच आहे. तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये या, दारू जर सकाळी पिली तर रात्री काय होते, उतरते. दारू का, कारण दारू कशी शरीरासाठी हानिकारकच आहे महाराज. अरे जाम पे जाम पीने से क्या फायदा, अरे जाम पे जाम पीने से क्या फायदा, एक बार हरि नाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. हो, दारू पिऊन काही उपयोग नाही. कारण मी इतक्या दुरून इथं आलो, कशा करता आलो? कोण म्हणलं पैशा करता? पैसे करता आलो नाही महाराज, त्याचं कारण असं आहे. हो, पैसे करता नाही आलो बरं का. हो, कारण माझी एक जीत आहे, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से ना सही, लेकिन तुम्हारे दिल से सूरत की गंगा निकलनी चाहिए. बस परमार्थ करायचा तर चांगला करायचा, आनंदानं करायचं. हो, याच्यात आनंद, दुसरीकडे आनंद नाही बरं का दादा. हो, दारू एक पिऊ नका. दारू कशी शरीरासाठी, कशी दारू शरीरासाठी हानिकारक आहे, त्याच्यामुळं दारू पिली नाही पाहिजे. पण महाराज दारू पिणार जे लोक आहेत ना, लय हुशार आहेत महाराज. दारू पिणार इतके हुशार आहेत, फक्त एवढंच आहे ते पितात म्हणून वायाला जाते. नाही तर दारू पिणार लय हुशार महाराज. असंच काय झालं, एक दिवशी असं बसने प्रवास करू लागलो, गाडी नव्हती, बसने प्रवास करू लागलो. आणि बसने प्रवास करत असताना पहिल्या स्टॉपवर ते दारू पिणार असा गाडीमध्ये चढला. मी पहिल्या सीटवर बसलेलो होतो, माझ्याकडे आला, मला म्हणलं उठ वोट. मी म्हणलं सीट माझं, वोटचो का नाही, गपचूप उठलो. कशाला नादाला लागायचं म्हणलं, गपचूप उठलो. उठलो आणि आपलं मागच्या सीटावर बसायला गेलो. आता मागच्या सीटावर बसलो तर ह्या पठ्ठ्यानं गपचूप पुढं बसावं ना, ते गपचूप नाही बसलं, असं खाली वाकलं आणि खाली वाकून महापाय खाजवायलं. मी म्हणलं बाबा माझा पाय, ते मलाच म्हणतोय प्याला का काय. मी म्हणलं एकदा बघा ना पाय कुणाचा आहे, मग खाली वाकून बघत आहे महापाय, मग नंतर म्हणतोय हे तो हा पाय, तर मग महा कुठं गेला. मी म्हणलं तो हे पाय का, मी काय महा गाळात बांधून बसलो का. आता मला माहितीत का तो हे पाय कुठे. तितकं विचित्र महाराज दारू पिणार. हो, ते तिथून उठले आणि तिथून उठून असं ड्रायव्हर पशी गिअर बॉक्सवर बसलो. ड्रायव्हर पशी बसलो ते गिअर बॉक्स. आता ड्रायव्हर पशी बसलो होतो म्हणून त्या ड्रायव्हरकडे सारखं लक्ष दिसो. त्या ड्रायव्हरकडे सारखं लक्ष. ते ड्रायव्हर असा 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 ते गिअर टाकायचा आणि ह्याचं सगळं लक्ष त्या ड्रायव्हरकडे. आता हे पठ्ठ्याला हुशार होता, ह्याला वाटलं हे दंड उपसूनच काढायचं काय की ह्याला उपसा नाही. गाडी हॉटेलवर जेवायला थांबली, यांनी जेवण वगैरे केले, ड्रायव्हरनी जेवण केलं. ड्रायव्हर गाडीमध्ये आला तोपर्यंत ह्यानं दंडकच काढून घेतलं. ड्रायव्हर गाडीमध्ये आला आणि गाडीमध्ये आल्याच्या नंतर मग तू गिअर बॉक्सचं दंड कुठे काय मिळत ना, गिअरचं दंड कुठे मग. तेवढंच लगेच दारू पिणार आला, दारू पिणार त्याला म्हणतो साहेब जेव्हापासून मी गाडीत बसलो होतो तेव्हापासून तुम्ही नुसतं असंच करीत होते. ते दंड का काही तुम्हाला उपचला नाही, हा पठ्ठ्याने उपसूनच काढला. अरे गिअर होता ते गिअर इतके विचित्र आहेत महाराज, दारू पिणार इतके विचित्र. चुकून यांच्या नादाला लागायचं नाही. लय महाराज लय हुशार, लय 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 हुशार. असे दोघं जण एका म्हशीवर चढले. म्हशीवर एक जण ह्याच्यामधला, या दोघा जणांमधला एक जण म्हशीवर बसला आणि म्हशीवर बसल्याच्या नंतर जे खाली होतं का, खाली जे खाली होतं ते खाल्लं वरच्याला म्हणतं खाली उतर. वरचं म्हणतं का म्हणून उतरू, खालचं म्हणतं खाली उतर, तुला पोलिस पकडून येते. पोलिस वरचं म्हणतंय कस काय पकडून येते, खालचं म्हणतंय हेल्मेट कुठे, हेल्मेट. वरचं म्हणतंय ना आलाय कस काय रे, ही फोर व्हीलर रे, हिला हेल्मेट नसतो म्हणला, टू व्हीलरला हेल्मेट असतो. बसलीत म्हशीवर. इतके विचित्र महाराज. तिथून उठले, तिथून उठून असे स्लॅपवर झोपायला गेले. आता स्लॅपवर झोपायला गेले, थोडा थोडा पाऊस पडायला लागला. थोडा थोडा पाऊस पडायला, त्यातलं एक जण कसं करताय, राम भाऊ हे आभाळाला बोळ पडले म्हणलं, आभाळ घालायला चल खाली. आभाळाला बोळ पडले म्हणले, पडायला पाऊस, आणि हे म्हणले आभाळाला बोळ पडले खाली चल. तेवढ्यात वीज चमकली. हे म्हणलं आभाळाला बोळ पडलेत खाली चल. आता हे कपडे घेऊन खाली निघाले, लगेच तेवढ्यात वीज चमकली. दुसरा कसा करतोय, राम भाऊ खाली जायची आता गरज नाही, वीर डिंगोले आलेत आता, छिद्र बरोबर ती बुजी घेतो. इतके विचित्र असतात महाराज दारू पिणारे. त्याच्यामुळे दारू पिणाराची कधीच चुकून नादा लागायचा नाही महाराज, अजिबात नाही बरं का. हो, दारू पिऊ नका. दारू कशी शरीरासाठी काय आहे, दारू शरीरासाठी हानिकारक आहे, त्याच्यामुळं दारू पिली नाही पाहिजे. विठाला 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 पहिला असा त्याचा अनुभव
अनुभव घ्यायचाही नाही, लोकांना द्यायचाही नाही. पहिला पैलू संपला. दुसरा पैलू असा आहे, त्याचा अनुभव आपणच घ्यायचा. लोकांना द्यायचा का हो? सांगा, लोकांना द्यायचा का नाही? पुरुष मंडळ, आपल्याला आपल्या बायकोनं आपल्या घराच्या आत जर हाणलंच तो लोकांना सांगायचं का घरच्या घरीच मिटवायचं? बरं, हाणतात का? सगळ्याच तसंच आहे. हा, फक्त कुणी सांगत नाही, मी उघड करायलोय, बाकी काही नाही. लय महाराज, बायका सांभाळणं म्हणजे का सोपं वाटलं का? अजिबात नाही ना, चुकून नादाला लागायचं नाही महाराज. माणूस कसलाही गरम असू द्या, कसलाही घर करणार म्हणजे करणारच, कारण औषधच तसले महाराज. लय अवघड आहे. बायको सांभाळणं म्हणजे का सोप वाटलं का? चोपदार तुम्हाला लय महाराज, लय अवघड. बरं तुम्ही मला सांगा, चोपदार, आनंद येत आहे का संसारात? येत आहे नक्की ना? इथंच आहे ना? कीर्तन झाल्या तुम्ही घरीच जाणार का इथं झोपणार? घरीच तर जाणार आहे, मग इथं आनंद कसा आहे म्हणतात? स्वतः म्हणते तर आनंद इथंच आहे, फक्त संसार आहे म्हणून करावं लागतोय. बरोबर का नाही? हो, संसार आहे म्हणून करावं लागतोय महाराज. नाही तर संसार म्हणजे सगळ्यात दुःखाचा संसार आहे बरं का, सोपं नाही. संसार दुःखाचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायको सांभाळणं, हे कसं आहे, लय अवघड आहे, लय कठीण आहे महाराज. 11 क्रमांकात, त्याच्यामध्ये पहिला क्रमांक म्हणजे बायकोचा आणि 6वा क्रमांक म्हणजे पोराचा. हे दोघं जण चांगले मिळाले तर संसार चांगला मिसळला, नाही तर काही खरं नाही. हो, लोक म्हणतात रावण भाग्यशाली नव्हता, पण रावणा इतका भाग्यशाली तर मी तर म्हणतो कुणीच नव्हता. रावण लय भाग्यशाली होता. कारण रावण भाग्यशाली होता त्याचं कारण असं आहे की त्याला बायको भाग्यवान मिळाली होती मंडोदरी. हो, बायको भाग्यवान मिळाली होती म्हणून रावण भाग्यशाली होता. हो, नाही तर रामाच्या नामामध्येच किती ताकद होती. राम नाव जरी दगडावर टाकलं तर दगड पाण्यामध्ये तरंगत होता का नव्हता? राम नाव जर टाकलं तर पाण्यामध्ये दगड तरंगत होता. आणि जेव्हा रावणानं पाण्यात दगड टाकला तेव्हा तरंगला का? तरंगला का? तरंगला. पण तेव्हा रावण बी लय हुशार होता. रावण काय म्हणला होता माहिती का? तू जर पाण्यामध्ये तरंगला नाही तर तुला रामाची शपथ आहे. शपथ रामाची घातली म्हणून पाण्यामध्ये दगड तरंगला. जरा विचार करा, दगडाला जर रामाची शपथ घातली तर दगड पाण्यामध्ये तरंगू शकतो. त्या नामामध्ये किती ताकद असेल? इतकी ताकद आहे महाराज त्या नामामध्ये. फक्त एवढंच आहे, रावण भाग्यशाली होता. त्याचं कारण असं आहे की त्याला बायको कशी मिळाली होती? भाग्यवान मिळाली होती. बायका प्रत्येकाला अशा भाग्यवानच मिळावं, नाही तर काही खरं नाही ना महाराज. संसाराचं काही खरं नाही. लय महाराज, असे दोघं जण नवरा बायको एका कपड्याच्या दुकानामध्ये गेले आणि बायकोनं 3000ची साडी घेतली. 3000ची. किती? 3000ची साडी घेतली. आता नवरा गपचिप पैसे द्यायला होता ना, बायको म्हणले थांबा. दुकानदाराकडे गेले, दुकानदाराला विचारलं, दुकानदार ही साडी केवढीची? दुकानदार सांगितलं. दुकानदार म्हणला 3000ची साडी. बायको म्हणली जरा रोजच्या गिरायकाला तरी हिशोबानं लावी जा. रोजचं गिरायका म्हणली मला 3000ची, लोकाला 3000ची लावा, पण मला तरी जरा स्वस्तात लावी जा ना. दुकानदार म्हणला कशी स्वस्तात लावा? ते म्हणला दुकानदार म्हणला स्वस्तात तरी अशी लावा तरी कशी? बाई म्हणली गेल्या 15 वर्षापासून तुमच्या दुकानातून साडी घेते, मला स्वस्त देत नाहीत. दुकानदार म्हणला बाई साडी फुकट घेऊन जा, पण खोटं काही बोलू नका. कारण दुकानदार म्हणला तुम्ही 15 वर्षापासून दुकानातून साडी घेता, 1 महिना बी झाला नाही दुकान टाकून, 15 वर्षापासून कोणाकोण साडी घेता? इतक्या खतरा असत्या बायका. सोपं आहे का? सोपं वाटलं होय. तिथून साडी घेतली आणि साडी घेऊन आपल्या गाडीवर निघाले. आणि गाडीवर निघल्याच्या नंतर असे रस्त्याच्या कडीला बैल सजिले होते. बैल, आता बैल कशाला सजिते? तो बैल पोळ्याला बोला महाडाय म्हणा गेलेला बघा, मला ऐकू येत नाही. कशाला? बैल पोळ्याला. बैल कशाला सजिते? तर बैल पोळ्याला. आता बायकोनं नवऱ्याला प्रश्न विचारला, आज कशाच असं नाही? नवरा म्हणला आज बैलाच असं नाही. बैलाच असं नाही म्हणून बैल सजिले. तर बायको म्हणली ठीक आहे. थोडंसं पुढे गेले आणि थोडंसं पुढे गेली की रस्त्याच्या कडीला म्हैस दिसली. म्हैस. आता म्हैस दिसली की बायको म्हणली एखादा म्हशीचा सण नसतो का? नवरा म्हणला झाली की आता सक्रात. नवरा म्हणला सक्रात झाली. आता बायकोला थोडासा राग आल्याने वाटला,
म्हशीचा सण सकरात. आता राग आल्याने वाटला. आता बायकोच्या मनात फक्त एवढंच, ह्याचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. थोडेसे पुढे गेले आणि थोडेसे पुढे गेले की रस्त्याच्या कडीला गाढव होते. गाढव रस्त्याच्या कडीला गाढव होते. लगेच बायको नवऱ्याला कशी करते. आता नवऱ्याचा अपमान करायचा होता हिला. लगेच नवऱ्याला बायको म्हणते तुमचे पाहुणे. गाढव होते ना, गाढवाला बायको म्हणली तुमचे पाहुणे. नवरा बी लय हुशार होता. नवऱ्यानं लगेच म्हणलं राम राम सासरी बुवा. बायका लय अवघड आहे मारा. बायका सांभाळणं म्हणजे सोपं नाही, कठीण आहे बरं का. चला, पहिला पैलू संपला. दुसरा पैलू असा होता, त्याचा अनुभव आपणच घ्यायचा पण लोकाला द्यायचा का नाही. लोकाला द्यायचा नाही. त्याचा अनुभव फक्त आपण घ्यायचा, लोकाला द्यायचा नाही. आणि तिसरा पैलू असा आहे, त्याचा अनुभव आपणही घ्यायचा आणि लोकालाही द्यायचा. संत महात्म्यांनी अनुभव घेतलाही आणि लोकालाही दिला. ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी अनुभव घेतला. तुकोबारायांनी भजन केलं, ज्ञानोबारायांनी भजन केलं. ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून म्हणा, गात्याच्या माध्यमातून म्हणा आपल्याला सुद्धा भजन करायला लावलं. तो अनुभव असा झाला, त्यांनी सुद्धा घेतला आणि आपण सुद्धा घेतला. अभंगाचं द्वितीय चरण. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. अवघा झाला से आनंद झाला अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. भगवान परमात्म्याचं जर एकदा रूप बघितलं तर आमच्या जीवनामध्ये जेवढा भाग होता, जेवढा सीन होता, तो सगळा नष्ट झाला आणि फक्त काय राहिला, आनंदच राहिला. भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद, फक्त आनंदच राहिला. जेवढा सीन भाग होता तो सगळा निघून गेला, फक्त काय राहिला, आनंदच राहिला. त्याच्यामुळे काय करा, देवाचं भजन करा. कधी ना कधीतरी रोज सकाळी उठल्या उठल्या त्या भगवान परमात्म्याचं रूप बघा. मग आपल्या जीवनातला जो शिनभाग होतो तो सगळा काय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत जा बरं का. आणि देव जो सांभाळतो याच्या मागं कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही, त्याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं बरं का. त्याच्यामुळे देवाची भक्ती केली पाहिजे. संसारातले लोक काही कामाचे नाहीत महाराज. हो, सगळेजण सांभाळतात, फक्त कशा करता, पैशा करता सांभाळते. त्याच्यामुळे आनंद घेतला पाहिजे. इथल्यासारखा आनंद नाही. वर्षातून फक्त एकदाच आनंद बघायला भेटतोय. त्याच्यामुळे हा आनंद काय घ्यायला पाहिजे, काय केला पाहिजे, घेतला पाहिजे. मी मागापासून जीव तोडून तुम्हाला सांगतोय, मग तुम्ही नाचत का म्हणायचं. तुम्ही आनंद घ्या. मी आनंद घेतला पाहिजे म्हणतात, तुम्ही आनंद घेतला पाहिजे. इथं आनंद आहे का नाही, इथला आनंद घेतला पाहिजे बरं का. महाराज एका गावाला कीर्तनाला गेलो, तिथले चोपदार इतके नाचले, इतके चोपदार नाचले. मी म्हणलं नेमकं चोपदाराला झालं तरी काय, इतके नाचले चोपदार. आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोनं प्रश्न विचारला, काय म्हणली, लाईट कीर्तनामध्ये नाचत होते, काय झालं नाचाय. चोपदार म्हणला सांगूच का. बाई म्हणली पटकन सांगा. चोपदार म्हणला खरंच सांगू का. बाई म्हणली सांगतात का नाही हो. चोपदार म्हणला काय सांगाव, कीर्तनामध्ये मी आनंद करता नाचत नव्हतो, त्याचं कारण असं आहे, काय सांगाव. जेव्हापासून कीर्तन सुरू झालं तेव्हापासून धोत्रा झुरूळ घुसलं, म्हणला कीर्तन संपुष्ट निघलंच नाही. इतकं विचित्र महाराज, इतका लय हुशार महाराज. नाचलं पाहिजे, आनंदानं राहिलं पाहिजे. पण आनंद घेत असताना इथला आनंद जो आहे ना, आनंद घेत असताना पचला पाहिजे बरं का. आनंद बी काय झाला पाहिजे, आनंद पचायला बी काय लागते, ताकद लागते. हो, आनंद पचायला बी ताकद लागते. इथला आनंद पचला पाहिजे आणि त्याच्यामुळे आनंद पचवायचा ना, तर त्याच्यामुळे ताकद लागते बरं का. हो, आमच्या गावामध्ये एका 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली बरं का. आजी किती वर्षाच्या, लॉटरी किती लाखाची,
बँकेतले मॅनेजर म्हणले डायरेक्ट बाईला सांगतो तो बाई मरण, कारण लॉटरी 10 लाखाची आणि बाई 80 वर्षाची. म्हणून गावच्या कोतवालाकडे गेला. आता गावचा कोतवाल लय हुशार. गावचा कोतवाल बाईकडे गेला आणि बाईला विचारलं, बाई जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागलीच तर? बाई म्हणली लागूच शकत नाही. कोतवाल म्हणला नाही नाही बाई, एखाद्या वेळेस चुकून हुकून जर लागलीच तर? बाई म्हणली आतापर्यंत तरुण होते, 80 वर्षाची झाली, आतापर्यंत 10 लाखाची लॉटरी लागली नाही ना, आताच कशी लागल? कोतवाल म्हणला बाई एखाद्या वेळेस जर लागलीच तर काय करता? बाई लय हुशार होती. बाई म्हणली मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला. कोतवालच मेला. पचला का आनंद? नाही मरा पचला का नाही हो. मग आनंद पचायला बी काय लागते? ताकद लागते महाराज. आनंद पचायला बी ताकद लागते. त्याच्यामुळे इथला आनंद घेतला पाहिजे. इथल्यासारखा आनंद दुसरीकडे कुठं नाही. देव सांभाळतो महाराज आपल्याला. त्याच्यामुळे देवाची भक्ती केली पाहिजे बरं का. तुकोबारायांनी सुद्धा देवाची भक्ती केली. तुकोबारायांनी देवाचं नामस्मरण केलं. सतत देवाची भक्ती केली तुकोबारायांनी. हो सतत करायची. जगद्गुरु तुकोबाराय भक्ती. एक दिवशी जगद्गुरु तुकोबाराय बाहेर दिशेला बसले तेव्हा सुद्धा नामस्मरण करत होते. आणि जगद्गुरु नामस्मरण करत असताना रामेश्वर भट्टेंनी जगद्गुरु तुकोबारायांची जीभ धरली. आणि जगद्गुरु तुकोबारायांची जीभ धरल्याच्या नंतर रामेश्वर भट्टे तुकोबारायांना म्हणतात, अरे तू क्या लाज वाटली पाहिजे, पवित्र जागेवर सुद्धा नामस्मरण करतोस. तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी इतकं गोड उत्तर दिलं, इतकं गोड उत्तर दिलं. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणले? माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाट, छंद या नामाचं घेतला, छंद या नामाचं घेतला, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाट, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला, मज झाली अनावर वाट, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला. गायनाचार्यासाठी आणि पक्वाच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जरा टाळ्या वाजवायला का तुम्हाला का टोलगेट भरायचं आहे का? नाही ना, जरा वाजवा मोठ्यानी. महाराज गायनाचार्य इतकं मरणाचं असे बिंबीच्या डेठापासून ओढले तर महाराज आहे का नाही? म्हणजे गायन करणं काय सोपं वाटलं का तुम्हाला? नाही महाराज. हो मी इतका जीव तोडू तोडू तुम्हाला सांगतोय तरी सुद्धा तुम्ही टाळ्या वाजल्या नाही. टाळ्या वाजल्या पाहिजे महाराज. हो तुम्हाला काय पक्वा वाजणं म्हणजे सोपं वाटलं का? कीर्तन करणं म्हणजे सोपं वाटलं का? गायन करणं म्हणजे सोपं वाटलं का? नाही महाराज. याच्यामध्ये जेवढं सोपं आहे ना कोणतंच सोपं नाही बरं का. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सोपी वाटत असेल पण फक्त जे कीर्तन करतं त्याला विचारा कस काय मजा आहे. जे पक्वाचा जिथं त्याला विचारा आणि जे गायन करतं त्याला विचारा. हा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आपल्याला बसल्या बसल्या काय महाराज. हो असं कीर्तनाला एखाद्या गावाला गेला ना लोक म्हणतात महाराजाला काय काम, इकडलं सांगायचं तिकडलं सांगायचं, 25,000 घ्यायचं जायचं, एवढंच काम आहे. पण नुसते पैसे बघत आहेत लोक बाकी नाहीत बघत, नुसते पैसे बघत आहेत. हो पक्वाज आजीनं म्हणजे सोपं नाही बरं का. मी बी 2 वर्ष पक्वाज शिकायला होतो. 2 वर्ष मी पण पक्वाज शिकायला होतो. 2 वर्षामध्ये फक्त माझे 2च बोल झाले. 2 फक्त. कोणते? धागीनता गीता गी गीता वासा हे 2च झाले. ह्यांच्या तोंड पाठात हे बोल, ह्यांच्या तोंड हा त्याच्या हातात बोलाय देऊ. आपल्याला निसतात टाळीत नीट म्हणता येई ना. हे फक्त 2 बोल. कोणते? धागीनता आणि गीता गी गीता हे 2च बोल झालेले माझे, बाकी काही नाही. 2 वर्ष झाले आणि 2 वर्षाच्या नंतर आमचे वडील गुरुजीकडे गेले आणि गुरुजीला म्हणाले शिकला का आमचा मुलगा? गुरुजीने असे कोपरापासून हात जोडले आणि गुरुजी म्हणले तुम्ही तुमच्या पोराला 2 वर्षामध्ये इथं आणलं. 2 वर्षामध्ये तुमचा पोरगा काही शिकला नाही पण मला जेवढं येत होतं तेवढं विसरून टाकलं. म्हणजे पक्वाजाजीनं कसं आहे सोपं नाही. पक्वाजाजीनं हा अवघड आहे महाराज. पक्वाजाजीला बी अशी ताकद लागते. आमच्यासारख्याचं काम आहे का महाराज? नाही महाराज. हो त्याच्यामुळं पक्वाजाजीनं सोपं नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे गायन करणं बी सोपं नाही महाराज. हो असं बिंबीच्या डियाटापासून वरडावं लागत. हो सोपं वाटलं का गायन करणं? हो गायनाचार्यासाठी फक्त एकच सांगन, संगीत हे शक्ती
हर घट में बसे राम, संगीत है शक्ति हर घट में बसे राम, रोगिणी को राग सुना के देती है आराम. ती माझी संगीताची काय आहे, ती माझी संगीताची ताकद आहे बरं का. संगीताची ती माझी ताकद आहे. संगीत इतकी ताकद नाही महाराज. गायन करणं म्हणजे हे बी सोपं नाही. असं बीएमबीच्या डेटापासून वरडावं लागत आहे महाराज. गायन करणं सुद्धा कसं आहे, सोपं नाही. गायन करणं सुद्धा अवघडच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटत असेल पक्वाज अवघड आहे, गायन अवघड आहे, म्हणजे कीर्तन सोपं असं ना. ह्याच्यात चुकून नादाला लागू नका. कीर्तन करणं म्हणजे सोपं वाटलं ग. इथं आलं पुढचे निसते बघितली की असं इथं थरथर होतंय. सोपं नाही महाराज. आता कीर्तन झाल्याच्या नंतर रोज आभार मानायला कोण असतंय? कोण असतं? हा, फक्त आभार मानणारा जे असते ना त्यांना विचारायचं फक्त कसं काय होतंय पुढे. हा, जे रोजचे मानते त्यांना काय नाही वाटत, पण एखादा नवीन उठवायचा त्याला विचारायचं मानावा, मग कळत आहे कसं काय होतं. महाराज असंच एका गावचे नवीन सरपंच झाले. नवीन गावचे सरपंच झाले 15 ऑगस्टला शाळेमध्ये भाषण करायला लावलं. करा म्हणले साहेब भाषण. ते म्हणले हा करतो म्हणले. 15 ऑगस्टला भाषण सुरू केलं. आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे. सगळे मुलं एका युनिफॉर्म मध्ये आहेत कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे मुलं एका लाईनीमध्ये उभा आहेत कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे सर एका लाईनीमध्ये उभा आहेत कारण आज 15 ऑगस्ट आहे. मी म्हणलं सरपंच साहेब 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट आहे, पण 15 ऑगस्ट आहे पण का म्हणून आहे ते तर सांगा. सरपंच लय हुशार. सरपंच काय म्हणले माहिती का, काल 14 ऑगस्ट होता म्हणून आज 15 ऑगस्ट आहे. म्हणजे सोपं नाही महाराज, बोलणं सोपं नाही बरं का. बोलता सोपे वाटेन, करणी करिता टीर कापे. बोलणं सोपं नाही, करणं अवघड आहे महाराज. बोलणं सगळ्याला प्रत्येकाला सोपं वाटते, पण करणं कसं आहे अवघडच आहे महाराज. त्याच्यामुळे कीर्तन करणं हे अवघड बरं का, लय महाराज. असंच एक जण एका गावाला कीर्तनाला गेलो आणि कीर्तन झालं एक जण आभार मानायला उठला. आता नवीन रोजचे जे आभार मानाले होते ते म्हणले दुसऱ्याला एका जणाला मानायला लावले. म्हणले आभार. ते म्हणला मानतो आज आभार, काय टेन्शन आहे मला. एखादा चुकला हुकला शब्द तरी आज बाल कीर्तन करायचं. म्हणला मानतो आभार, माना. ते उठला आभार मानायला सुरू केलं. आज महाराजांनी कीर्तन खूप छान केलं आहे बरं का, म्हणून गावच्या वतीनं व माझ्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. मला जागेव घाम फुटला, जागेव. मी म्हणलं मी अजून गेलोच नाही, ह्यो मला भावपूर्ण श्रद्धांजली. सोपं नाही, अवघड आहे. कीर्तन करणं कसं आहे अवघड आहे, कीर्तन करणं सोपं नाही हो. याला बी बोलायला इथं हा एकदा नजर मिली तर मग काय वाटत नाही, पण एकदा फक्त असं नवीन एखादा उठवायचा मग कळत आहे कसं काय होतं ते बरं काय. त्याच्यामुळं गायन करणं बी सोपं नाही, पकवाज वाजणं बी सोपं नाही, कीर्तन करणं बी कसं नाही सोपं नाही. विठाला विठाला विठाला. हो चला, आपला विषय हा चालला होता, आपला मुद्दा हा चालला होता की जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सतत देवाचे नामस्मरण करत होते. माझी म्हणजे झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला, असं इथं चाललं होतं बरं का. छंद या नामाचा घेतला असे तुकोबाराय म्हणतात. माझी वाचा अनावर झाली, मी कुठे काय मला याचं सुद्धा मला भान राहिलं नाही. फक्त आमच्या जीवनामध्ये, फक्त आमच्या मनामध्ये फक्त विठ्ठलच राहिलाय. विठ्ठल विठ्ठल फक्त एवढंच भजन. हा, तुकोबाराय काय करतात का नाही याचं सुद्धा तुकोबारायांना भान राहिलं नाही. एके दिवशी तुकोबारायांचा मेवणा घरी जेवायला आला. आता जिजाबाईनं सुंदर अशा प्रकारे स्वयंपाक बनवला, का तर माझा भाऊ जेवायला येणार आहे. सुंदर असा स्वयंपाक बनवला, दोघं जण जेवायला बसले. आणि जेवायला बसल्याच्या नंतर तुकोबारायांनी पोटभर जेवण केलं, भजनाला निघून गेले. जिजाबाईचा भाऊ 2च घास खाल्ल्याने हात धुतला. जिजाबाईला प्रश्न पडला, इतक्या दुरून माझा भाऊ आला, उपाशी आला, तरी सुद्धा 2च घास का खाल्ले असते, त्याचं कारण काय. जेव्हा जिजाबाई जेवायला बसल्या तेव्हा कळालं की भाजीमध्ये मीठ नाही. भाजीमध्ये मीठ नाही हे कळाल्याच्या नंतर जिजाबाईला राग आला. आणि जिजाबाईला राग आल्याच्या नंतर जिजाबाई लगेच तुकोबारायांकडे भंडाऱ्या डोंगराव, महाराज तुम्हाला कळायला पाहिजे का हो, तुम्ही सांगितलं नाही भाजीमध्ये मीठ नाही. तो तर एक पाहुणा होता, तो सांगायला लाजला असेल, पण तुम्ही तरी सांगायला पाहिजे होतं भाजीमध्ये मीठ नाही, का सांगितलं नाही महाराज. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय खातो मी कसया सांगते, काय खातो मी कसया सांगते,
कैसे लागते नीलमुखी कैसे लागते नीलमुखी काय खातो आम्ही कसाया संगती काय खातो आम्ही कसाया संगती कैसे लागती निरनीती कैसे लागती निरनीती काय खातो आम्ही काचया संगती आणि कैसे हे लागती निवणमुखी. तुकोबाराय म्हणतात मी काय खातो आणि काय नाही याचं सुद्धा भान राहिलेलं नाही. इतके जगद्गुरु तुकोबाराय भजनामध्ये गुंतून गेले. अरे भक्ती करायची ना तर जगद्गुरु तुकोबारायांसारखी करा. अरे भक्ती करायची तर ज्ञानोबारायांसारखी करा. प्रत्येकाकडे देव येतो बरं का, प्रत्येकाला वाचवायला देव येतो, फक्त भक्ती केली पाहिजे बरं का. इतक्या मोठ्या कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे लोक गेले का नाही हो? बरेचसे लोक नाही, नुसते लोकच नाही, बरेचसे महाराज लोक सुद्धा गेले का नाही? बरेचसे महाराज लोक सुद्धा गेले. पण आपल्या जीवनामध्ये जेवढे आपल्यामध्ये मंडपामध्ये जेवढे बसले त्यांच्यामधून एखादा तरी गेलाय का? गेलाय का नाही? महाराज उपकार कोणाचे तर देवाचे उपकार आहेत आपल्यावरती हो. देव जो सांभाळतो त्याच्या मागे कुठल्या प्रकारचा स्वार्थ आहे का मी नेहमी सांगतो तुम्हाला हो. कारण का आपण देवाला पैसे दिलेत आम्हाला सांभाळ म्हणून? संतांना पैसे दिलेत का? नाही महाराज, कोणालाच पैसे दिले नाही, पण तरी सुद्धा सांभाळते देवाची. देवाला काय आपली काळजी आहे, पण त्याच्यामुळं काय केली पाहिजे? देवाची आपण भक्ती केली पाहिजे. काही काही लोक भक्ती करतात, देवाचं नामस्मरण करतात, आणि काही कायला देव जर प्रसन्न झाला तर काय मागावं हे सुद्धा कळत नाही बरं का काही कायला हो. एक जणाला कोरोनाच्या काळामध्ये देव प्रसन्न झाला. कोरोनाच्या काळामध्ये त्यानं देवाला काय मागितलं माहिती का? हेची दान दे गा देवा. ते बाबा ते तुझा विसर नाही म्हणलो, ते काय म्हणणं माहिती का? हेची दान दे गा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा. त्याला कोरोना झाला की देव तो याकडे यावा आणि तूच क्वारंटाईन होऊन बसावा. कुठं असं मागणं असतं का महाराज? नाही, काही मागत महाराज लोक लय आवड लय. कुठं असं मागणं असतं का? नाही महाराज, मागणं मागितताना सुद्धा चांगलं मागितलं पाहिजे बरं का. नाही तो कोरोनामध्ये लय महाराज इतका असा लय अवघड झालं. तो कोरोनामध्ये असं एक कीर्तनामध्ये एक व्यक्ती बसला होता, तो खोकायला शिकला. मी म्हणलं बाबा तुम्हाला कोरोना आहे वाटतं, तुम्ही कोरोनाची टेस्ट करून या. ते म्हणला ठीक आहे. त्या दवाखान्यामध्ये गेलं, त्याची टेस्ट नाही केली, ते डॉक्टरची सांगा खोकलं शिकलं आणि वापस आलो. मी म्हणलं केली का टेस्ट? ते म्हणलं हा केली टेस्ट. मी म्हणलं काय निघालं? ते म्हणलं 2 तासात रिपोर्ट येईल. मी म्हणलं कसं काय? ते म्हणलं मी माझी टेस्ट नाही केली, मी त्या डॉक्टरच्या अंगावर खोकलं शिकलो, आणि त्या डॉक्टरचा आता रिपोर्ट येईल, आणि त्या डॉक्टरचा जर रिपोर्ट आला तर मग मला कळेल मी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे. इतके विचित्र महाराज. त्या कोरोनामुळे लय अवघड झालं. पण तुम्ही मला सांगा, कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे गेले, पण आपण गेलो नाहीत. फक्त उपकार कोणाचे? देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. त्याच्यामुळं देवाची काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती करत असताना देव प्रसन्न झालं तर मागणं सुद्धा चांगलं मागितलं पाहिजे. तुकोबारांसारखं मागणं मागितलं पाहिजे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुझा विसरण हे पडला पाहिजे असं काहीतरी दे. तुकोबारांनी असं मागणं मागितलं. आपल्यासारखं मागणं नसलं पाहिजे बरं का हो. 3 जण काळे होते आणि काळ्याला देव प्रसन्न झाला. काळे आडनावचे नव्हते, काळेच होते, आणि त्यांना देव प्रसन्न झाला. पहिल्याला म्हणला सांग तुला काय पाहिजे? पहिला म्हणला देवा मला गोर करा गोर. त्याला गोर केलं. दुसऱ्याला विचारलं सांग तुला काय पाहिजे? दुसरा म्हणला मला त्याच्यापेक्षा गोर करा. त्याला त्याच्यापेक्षा गोर केलं. तिसऱ्याला विचारलं सांग तुला काय पाहिजे? तिसऱ्याला हुशार. तिसरा म्हणला त्या दोघाला माझ्यासारखं करा. पुन्हा जशाला तशी. इतके विचित्र मारा. मागणं मागत असताना बी चांगलंय मारा. लय लय खतरा असते तो लोक हो. असं एक जण असं पिशवीत अंडी घेऊन चालला, हाय का ना? एक जण असं इकडून पिशवीत अंडी घेऊन चालला, आणि पुढून येणाराला ह्यो म्हणतो माझ्या पिशवीत काय हे जर तू ओळखीलं तर ह्याच्यातले अंडी तुला. काय माझ्या पिशवीत काय हे जर तो ओळखीलं तर ह्याच्यातले अंडे तुला. आणि हे कशाचे हे जर तो ओळखीलं ना तर कोंबडी सुद्धा तुला. आणि हे किती हे जर तो ओळखीलं तर 8ची 8 तुला. तरी पुढचा म्हणतो एखाद्या प्रश्नाचं उत्तर दे, नाही तर 2 मिनिटं मला टाइम दे. ह्याला प्रश्न सहित उत्तर सांगितले तरी सुद्धा हे उत्तर दे म्हणतो. आता ह्याला काय डोंबल्याच उत्तर द्यायचं का?
इतके विचित्र महाराज लय अवघड आहे बरं का. त्याच्यामुळं मागणं मागत असताना मी चांगलं आणि सुंदर मागणं मागितलं पाहिजे. असा एक जणाचा नवरा असा देवाची शंकराची भक्ती करायला गेला. आता भोळे शंकर ते एका महिन्यामध्ये प्रसन्न झाले आणि त्यानं देवाला मागितलं मला डब्बी द्या. आता त्याला डब्बी दिली आणि त्या डब्बीमध्ये अंगठी दिली. ती अंगठी जशी काढली लगेच दुसरी अंगठी निघायची, दुसरी काढली की लगेच तिसरी निघायची. अशा अंगठ्या गरीबाचा माणूस श्रीमंत झाला. आणि बयाचं काम लय असतं, तुला म्हणून सांगते आणि अख्ख्या हडपसरला येडा देते. असं बायाचं काम असतं बरं. आणि त्या 4-5 जणी वड्याला धुवायला गेल्या. ही लगेच कशी दुसरी म्हणली तू इतकी गरीब होती, गरीबाची श्रीमंत झाली कशी, ही लगेच कशी तुला म्हणून सांगते लय महाराज लय काम असतं. ती लगेच सांगते अशी शंकराची भक्ती केली, शंकर प्रसन्न झाले, डब्बी दिली असं सांगितलं बरं का. हे ना धुणं नाही धुतलं, काय नाही. नवरा घरी जेवत होता, त्याला जेवण सुद्धा नाही दिलं. उठता म्हणलेलं का शंकराची भक्ती कराय, मग जेवली नाही निघा. ते बिचारा गपचीप उपाशी पोटी निघाला, शंकराची भक्ती केली. 15 दिवस भक्ती केली. भूक लागली वापस आला, भोळी पूजा, भूक लागली वापस आला. शंकर प्रसन्न झाला नाही. झाले का शंकर प्रसन्न? बाईचा दटाच झालं का अगं मला जेवायला तरी. ती म्हणली जोपर्यंत शंकर प्रसन्न होत नाही तोपर्यंत घरीच यायचं नाही. त्या बिचारानं कशी तरी 1 महिना भक्ती केली आणि त्याला शंकर प्रसन्न झाले. शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर मला सांगा काय पाहिजे. ते म्हणला मला डबी द्या. शंकर म्हणले हडपसरच्या लोकांचे काय डोके फिरले का काय, कुणी येतं की डबीच मागत, दुसरं काय नाही डबीच पाहिजे. पण शंकर जेवढे भोळे तेवढे हुशार बी आहेत बरं का. शंकरानं त्याला बी डबी दिली. त्याच्या डबीमध्ये दिली होती अंगठी, ह्याच्या डबीमध्ये एवढा वास्तारा दिला. आता ह्याला चेनच पडा नाही. हे म्हणला नेमकं ह्या डबीत कायच असेल हे बघूच एकदा. गार वडाच्या झाडाखाली थांबला, त्यानं पाणी वगैरे पिलं. पाणी प्यायल्याच्या नंतर ती डबी उघडली. जशी डबी उघडली तसाच वस्तारा बाहेर निघला. जसा वस्तारा बाहेर निघला, जेवढे डोक्याचे केस होते चट टकला करून टाकला. असं चमन गोटा, दाढी मिश्या, डोक्याची केस सगळं. ती बिचारा असा गारच पडला. ती बी लय हुशार होता. ते काय म्हणला माहिती का, डबीतच असा वस्तारा ठेवायचा. त्यानं असा डबीत असा दाबून वस्तारा ठुला. आपला घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोनं लांबूनच ओळखीलं. आलाय म्हणा काय. नवरा घरी आला, तिच्या हातात डबी दिली. जेवण वगैरे केलं. जेवण केल्याच्या नंतर बाई म्हणली काय हो, जातानी तर तुम्हाला केस होते, येतानी कस काय. तो म्हणला येता बालाजी करून आलोय. बालाजी करून आलोय म्हणून घरी आल्याच्या नंतर बरं का. आता बयानं काय केलं माहिती का, आता त्याने जेवण वगैरे केलं. ते आपला गपची पूजा ते आपला घराच्या बाहेर निघून गेला. आता त्या बाईनं हळदी कुंकाचा अगोदर कार्यक्रम ठेवला. त्या डब्बीला हळदी कुंकू लावायचं. मग हळदी कुंकाला तिनं कोण बोललेलं माहिती का, गावची सरपंचीन, बचत गटाची अध्यक्ष, गावची मास्तरीन, हेड मास्तरीन, अशा 4-5 जणी बोलले. हळदी कुंकाचा कार्यक्रम असं सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं. हळदी कुंकू लावलं हे झालं. सगळ्यांनी कुंकू वगैरे लावल्याच्या नंतर खोला डब्बी खोला म्हणल्या. जी डब्बी तिला म्हणले खोला डब्बी. ती म्हणली नाही बचत गटाचे अध्यक्ष खोलीन. ती म्हणली नाही सरपंच सोय खोलीन. पण मान कुणाचा हा, सरपंचीचा मान. सरपंचीन साहेबाला म्हणलं खोला डबी. सरपंचीन मॅडम गेल्या पुढं. ठीक आहे, डबी हातात घेतली. डबी उघडली. जशी डबी उघडली तसा वाजताना बाहेर निघला. सरपंचीनेचे चटकेस भुगा. सरपंचीन म्हणली बाया हे तर अवघड झालं. सरपंचीन झाली की लगे बचत गटाची अध्यक्ष, गावची मास्तरी, घराची मालकीन, सगळ्याची चिमण. सरपंचीन म्हणती या डबीत काय होतं. ती म्हणती वाजताना होता. सगळे आपोपल्या घराच्या दिशेने निघाले. जाता चेकी मखीला म्हणतात महानवरा तर लय हानीन मला. आपापल्या घरी गेल्या ना असा नवरे त्यांचे जेवत होते. नवरा असा लांबूनच म्हणतोय मॉडेल तर आपलं दिसतंय, नंबर प्लेट बदलली वाटतं. चला आपला विषय हा चाललाय, आपला मुद्दा हा चाललाय की मागणं मागत असताना बी कसं मागितलं पाहिजे.
मागणं मागत असताना बी चांगलं मागणं मागितलं पाहिजे, असं काही बी मागितलं नाही पाहिजे. विठाला विठाला विठाला. गजेंद्र नावाचा हाती रडू लागला आणि रडत असताना समोरच एक कमळाचं फूल होतं. ते कमळाचं फूल सोडीनं तोडलं, देवाला अर्पण केलं. देवा किती परीक्षा घेतोय श्री माझे. देव आला आणि त्या गजेंद्र नावाच्या हत्तीला वाचवला आणि त्या मगरीचा नैनाट केला. हा तू म्हणजे देव आहे बरं का. देव सांभाळतो महाराज. देवाचा धंदाच देव आहे. घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो. देवाचा धंदा तोय. हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन रक्षण करणं भक्ताचं आणि दृष्ट्याचा नैनाट करणं, हा म्हणजे देवाचा काय आहे, हा म्हणजे देवाचा धंदा. प्रत्येकाकडे देव येतो. द्रुपदीला डावर लावला तो द्रुपदीकडे देव आला. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावियल्या दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. द्रुपदीकडे सुद्धा देव आला. असं प्रत्येकाकडे देव येतो. पण काय केलं पाहिजे, आपण देवाला बोलवलं पाहिजे बरं का. हा देव येतो पण देवाला बोलवलं पाहिजे. आपली पूजा सुद्धा भोळी. कसा येईन आपल्याकडे देव. हो आणि आजकालच्या बायाचे असे वारावर देव बदलतात बरं का. त्याच्यामुळे एक देव येत नाही बरं का. असे वारावर. हो कारण सोमवारी वेगळाच, मंगळवारी वेगळा, बुधवारी वेगळा, गुरुवार वेगळा, शुक्रवार वेगळा, शनिवार वेगळा, रविवार वेगळाच. असे वारावर देव बदलतात. पण तसं करू नका, गोतेत येतात बरं का. हो हा असाच एक मुसलमानाचा माणूस आणि एक मराठ्याचा माणूस असे दोघं जण होडगीमध्ये चालले होते. होडगीमध्ये आणि होडगीमध्ये जात असताना त्यांची होडगी बुडाली. आता होडगी बुडाल्याच्या नंतर जो मराठ्याचा जो माणूस होता तो म्हणला, आता आपल्याला फक्त आपले देवच वाचू शकन, दुसरा कुणी वाचविणार नाही. फक्त कोण, देवच. मराठ्याचा माणूस म्हणला ठीक आहे. मुसलमानाचा जो माणूस होता त्याने सुरू केलं अल्लाह 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 अल्लाह. ते बिचारा आता एकच देव, त्यानं सुरू केला अल्लाह अल्लाह. आता मराठ्याचा ज्याने होते त्याने पहिल्यांदा सुरू केलं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सुरू केलं त्यानं. गणपती बाप्पा अर्ध्या वाटत आली तोपर्यंत हे लगेच कसं करते, त्या गणपतीला स्वतःची ढेरी सांभाळणं व्हायना ना, आपल्याला का वाचवायला येते. त्यांनी शंकराची भक्ती केली. शंकर अर्ध्या वाटत आले की पठ्ठ्या लगेच कसा करतो, ते भोळे शंकर आहेत. ते तिकडे वाट सापडूच बेजार होते तोपर्यंत आपण इथं मरून जातो ना, आपल्याला का वाचवली येते. हे ना तिसरी कोणाची तरी भक्ती केली. जे मुसलमानच होता त्याचं सुरू होतं अल्लाह 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 अल्लाह. त्याचा अल्लाह अल्लाह बी त्याला घेऊन गेला बी, आपला इथंच मेला बी. म्हणजे भक्ती बी करत असताना कोणता तरी असा एकच देव घ्या आणि त्याची भक्ती करा. विठाला विठाला विठाला. सांभाळतो महाराज देव आपल्याला, प्रत्येकाला सांभाळतो. फक्त काय केलं पाहिजे, देवाची काय केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. हो मीराबाईकडे सुद्धा आला देव. मीराबाईनं सुद्धा काय केलं, देवाची भक्ती केली महाराज. मीराबाईनं सुद्धा हो हातामध्ये चिपल्या घेतल्या, पायामध्ये घुंगरं बांधले, मीराबाई गल्लो गल्ली नाचू लागले. मीराबाई नाचत असताना गल्लो गल्लीतले लोक म्हणू लागले मीरा वेडी झाली, मीरा वेडी झाली. पण मीराबाई वेडी झाली नव्हती. मीराबाई वेड्या झाल्या नव्हत्या. मीराबाई देवाचं भजन करत होत्या. आणि मीराबाई देवाचं भजन करत असताना तिच्याच वडिलाला ते खपलं नाही. तिच्याच वडिलांनी तिला विष पाजून मारायचा प्रयत्न केला बरं का. मीराबाईनी विष पेलं पण ग्रहण देवानी केलं. त्या नामामध्ये इतकी ताकद आहे बरं का. हो पेलं विष मारा मीराबाईने, पण ग्रहण देवानी केलं बरं का. त्याच्यामुळं येतो देव. फक्त काय करा, भक्ती करा. जनाबाई सारखी भक्ती करा, मीराबाई सारखी भक्ती करा, ज्ञानोबारांसारखी भक्ती करा, तुकोबारांसारखी भक्ती करा. आपल्याकडे देव आल्याशिवाय राहणारच नाही. विठाला विठाला विठाला. आणि एखाद्या गावातला जर एक जरी सुधारला ना तर बस कीर्तन झालंय म्हणून सफल होईल महाराज. हो हा प्रत्येकानं दारू पिली नाही पाहिजे. दारू एक शरीरासाठी कशी हानिकारक आहे महाराज. त्याच्यामुळे हो दारू काढला जर एखादा, हे जर कीर्तन ऐकून जर दारू काढला एखादा, जर माळीकडे आला ना तर गावामध्ये कीर्तन झालंय म्हणून सफल होईल. बरोबर का नाही. त्याच्यामुळं दारू बी पिली नाही पाहिजे. कीर्तन ऐका, भक्ती करा, भजन करा. एखाद्या वेळेस नाही जरी देवाचं भजन करता जरी नाही आलं तर एखाद्या वेळेस नुसतं देवाचं दर्शन तर घ्या. येईल महाराज देव. प्रत्येकाकडे देव येतो. आणि मी नेहमी सांगत असतो, दारू पिणारे जे आहेत ना त्यांनी दारू पिऊ नका. आधीच सांगितलंय तुम्हाला. वारकरी संप्रदायाची नशे चढल्यावर पुन्हा उतरते का नाही महाराज. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मोबाईल. ते मोबाईल बी एक कामास काम खेळत जा. एखाद्या वेळेस तुम्ही मोबाईल बी कामास काम खेळला पाहिजे बरं का. हो ते मोबाईल निसते असे, त्या मोबाईलच्या नादामध्ये लोक येडे झाले, येडे.
असाच एक जण ऑफिसून मोबाईल खेळत आला. ऑफिसून मोबाईल खेळत आला. मोबाईल खेळत असताना ते दुसऱ्याच्याच घरी घुसलं. त्याला म्हटलं आपलंच घर आलंय की ते दुसऱ्याच्याच घरी घुसलं. आता तिथली बाई रिकामी नव्हती, ती बी मोबाईलच खेळत होती. तिला वाटलं आपलाच नवरा आलाय काय की तिने गिलास भरून पाणी घेतलं, त्याला दिलं आणि बसली त्याच्यापाशीच. त्या घराचा खरा मालक आला. ते बी गडी रिकामा नव्हता, ते बी मोबाईलच खेळत होता. तो बरोबर घरात घुसला. पण घरात घुसला की त्याला हे दोघं दिसले. हे लगेच कसं करतो, आय एम सो सॉरी, मी दुसऱ्याच्या घरी घुसलो. इतके विचित्र आहेत महाराज. त्या मोबाईलच्या नादामध्ये लय वेडे झाले महाराज. मोबाईल बी खेळा, पण कसं खेळा, कामाच काम खेळा. जितना ही अंगूठा तू मोबाईल पे चलाते हो, अरे जितना ही अंगूठा तू मोबाईल पे चलाते उतना ही माली पे चलो. जगाचा बाप तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. भेटेल महाराज देव आपल्याला, भेटेल का नाही, देव भेटेल महाराज. फक्त काय करा, नामस्मरण करत राहा. मी नेहमी सांगत असतो, चुकून बारकाल्या पोरायच्या, येड्या माणसायच्या आणि दारू पिणाऱ्याच्या चुकून कधी नादाला लागायचं ना बरं का. अजिबात नाही महाराज. दारू पिणार लय हुशार असते तर लय म्हणजे लय. असं ज्या काय गावाला कीर्तनाला, आमच्या गावाजवळ गाव होतं, असं 10-15 किलोमीटरचं अंतरावर गाव होतं. आणि तिथं गावामध्ये जायच्या वेळेसच अगोदरच दारू पिणार माणूस गाडीला आडवाला. थांबा म्हणला महाराज. मी म्हणलं काय काम आहे बाबा. मी गाडीतून उतरलो आणि गाडीतून उतरल्याच्या नंतर माझ्याकडे आला. दर्शन घेतलं. दर्शन घेऊन 2000ची नोट माझ्या पायावर ठेवली. लॉकडाऊनचा काळ होता. मी घेतली घातली खिशात. आपल्याला काय करायचं, घेतले घातले खिशात. दर्शन घेतलं, गेला आपला बिचारा. कीर्तन केलं, कीर्तन झालं आणि घरी आलो. आणि घरी आल्याच्या नंतर आता कीर्तन झाल्यामुळं मला उठायला 9 वाजले. ते मी उठायच्या अगोदरच माझ्याकडे आलो. 8 वाजताच माझ्याकडे आलो. महाराज, मी म्हणलं तारीख घ्यायला कोण आलं का काय. मग आता कोरोनाचा काळ होता, म्हणलं तारीख घ्यायलाच आला असून कोणीतरी. महाराज म्हणलं चला हो. मी अशी डायरी पेन घेऊनच बाहेर आलो. म्हणलं कोणती तारीख आहे आपली. ते म्हणलं तारीख नाही. मी म्हणलं मग. ते म्हणलं रातचे 2000 मला द्या ना. मी म्हणलं बाबा तुम्ही तर ते मला दिलते. ते मला तुम्हाला दिलते पण तुमच्याकडे ठेवायला दिलते. मी म्हणलं का म्हणून. ते म्हणला मी फुल पिलेलो होतो रात्री. मी कुठं बी पडलो असतो आणि कुठं बी पडलो असतो तर ती नोट पडली असती. ती हरपून गेली असती. एखाद्या वेळेस कोणी चोराने ती माझ्या खिशातून काढून नेली असती. मला लय चढली होती आणि तुमच्याकडेच ती नोट सुरक्षित राहत होती म्हणून मी तुमच्याकडे ठेवायला दिली होती. इतके हुशार असते दारू पिणार. मग त्यांच्या चुकून असं नादाला लागायचं नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे बारकाले पोरं अजिबात ह्यांना असं लांबून जे हरी घाला, पण ह्यांच्या नादाला लागू नका. लय महाराज असं ज्या का गावाला कीर्तनाला गेलो. एक जण मला चला महाराज आमची तर चहा घ्यायला. मी म्हणलं चला म्हणलं तर चला चहा घ्यायला. त्याला चालता चालता म्हणलं मी चहा घेत नाही ना. ते मला दूध घेऊ. लय मोठ्या म्हशीत म्हणलं आपली तर चला. तिनं घरी नेलं. अशा दारामध्ये म्हशी बांधलेल्या होत्या. त्याला सहज प्रश्न विचारला, ही म्हैस दूध देते का. ते काय म्हणलं माहिती काय, ही म्हैस दूध देत नाही म्हणलं, आपल्याला काढावं लागतं या. इतके हुशार. घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर त्या पठ्ठ्यानं मला 2 तांबे दूध पाजलं. 2 तांबे. किती. माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं का मी 2 तांबे पिन म्हणजे. नाही. आता योगानं आलं म्हणून दृष्टांत सांगतो. असं एक दिवशी मुंबईला कीर्तन होतं. मुंबईला कीर्तन आता आपलीकडला टाइम. आता आपलीकडे शहरी भागामध्ये कसं असतं 7 ते 9 कीर्तन असतं. खेड्यामध्ये कसं 9 ते 11. 7 ते 9 कीर्तन झालं मुंबईला. आणि तिथली एक बाई आमच्याकडे आली. महाराज चला आमची तर जेवायसाठी. मी म्हणलं चला तो चला जेवण्यासाठी. आणि तिला चालताच म्हणलं काय हो बाई म्हणलं 8 दिवसाचे महाराज लोक तुमच्या इथे जेवायला असतात का. ती बाई काय म्हणली 8 दिवसाचे महाराज लोक आमच्याकडे जेवायला नसते तर तुमच्यावर बारीकच कोणी याय नाही. म्हणजे मी बारीक आहे म्हणून तिनं जेवायला नेलं. मी म्हणलं चल घरी. घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर आता बाबा बारीक आहे म्हणून तिने असे बारखाली उंडे धरले ना. का आता बारीक आहे बाबा. बारखाली उंडे धरले. एक पोळी लाटली. सगळ्याच्या ताटामध्ये एक पोळी टाकली. आणि ह्यांचं वदनी कवळ होस तर मी एका पोळीचा भोगा. एक पोळी खतम. लगेच ते महाराजाला कमी पडते म्हणून लगेच दुसरी टाकली. मी दुसरी खाल्ली. तिसरी टाकली. तिसरी खाल्ली. त्या बाईची पोळ्या लाटू बीपी वाढली. बीपी वाढली की मग नंतर अशी जवळ येत नव्हती. ती अशी लांबूनच म्हणायची महाराज हवं का. ती लगेच कशी करते गाडी बारीक आहे पण आवरेज लय देती. हवं का. पुन्हा लगेच कशी करते दिसतंय लाकडावानी पण खाताय माकडावानी.
आता तर कळालं असेल ना 2 तांबे दूध पितोय म्हणून. हा आता पुन्हा तिथं या. तुम्हाला पटवून देण्यासाठी मी तिकडे गेलतो, बाकी काही नाही. तुम्हाला पटवून देण्यासाठी फक्त मुंबईकडे गेलतो बरं का. आता पुण्यामध्ये हडपसरला या. त्या पोरानं मला 2 तांबे दूध पाजलं. किती? 2 तांबे. मी 2 तांबे दूध पिलं. दूध प्यायल्याच्या नंतर मी गपची बसवणार. त्याला प्रश्न विचारला, काय आहे म्हणला, तो आम्हाला 2 तांबे दूध पाजलंस, पण तुझी मम्मी तुला काही बोलणार तर नाही ना. ते म्हणला, कशाला काय बोलव, तुम्हाला जे 2 तांबे दूध पाजला त्याच्यात उंदीर मिळून पडलेला होता. असला राग आला. मी म्हणलं, उंदीर मेलेलं दूध पाज तुम्हाला? इतका राग आला. मी घेतला तांब्या असा फेकला. तांब्या फेकला की तांब्या फुटला. तांब्या फुटला की हे पोरग लगेच कसं करतं, मम्मी महाराजाने आपला संडासला न्यायचा तांब्या फोडला ग. इतके खत्री असते तर बारकाली लय नंबरी, म्हणून ह्यांच्या एक बारकाल्याचे चुकून नादाला लागायचं नाही बरं का. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे येडे माणसं. येडे नाही, लय हुशार असते ते बी. हो उगा येड्याचं रूप घेते पण लय हुशार असते. हा मग घेऊन साखर खाते ते बी लय हुशार असते महाराज. हो हा असं तर आता बसमध्ये कसं असतं माहिती का, जास्त जर गर्दी झाली लोक काय करतात, रुमाल घेतात शिटावर टाकतात, म्हणजे शिट आपलं फिक्स. हा असं आता गर्दी होती शिटावर. आता बसमध्ये गर्दी होती, गर्दी झाल्यामुळे मी काय केलं, मी रुमाल घेतला आणि गाडीच्या शिटामध्ये टाकला. मी म्हणलं आता आपलं सीट फिक्स झालं पाहिजे. सगळे आपापल्या सीटावर बसले आणि मी आपलं मागून आलो. आता म्हणलं आपलं सीट तर फिक्सच आहे, काय टेन्शन नाही. म्हणलं मागून गेलो. माझ्या आधी तिथे एका 80 वर्षाचे बाबा बसलेले होते. 80 वर्षाचे बाबा. मी म्हणलं, बाबा सीट माझ आहे. ते म्हणले, कशाने तो सीट आहे? म्हणलं, रुमाल आहे माझा. रुमाल आहे म्हणलं माझा. रुमाल आहे म्हणल्याच्या नंतर आता शिटावर रुमाल टाकले का आपलं शीट फिक्स होतं ना. मी म्हणलं, माझा शिटावर रुमाल आहे आणि माझं शीट फिक्स झालेलं. बाबाला हुशार होते. बाबा म्हणले, अरे तू तरी शिटावर रुमाल टाकलाय म्हणून तू वर शीट फिक्स झालं का? सकाळपासून एसटी मग धोतर वाळत, एसटी माझी झाली का? म्हणजे लय हुशार असतात. असे मधले मार्ग काढायचे तर कधी बी असे कसे मधले मार्ग. आणि काढीत असताना कुणी बी असा मधला मार्ग काढायचा बरं का. हो असं लय अवघडात घुसायचं नाही, असा मधला मार्ग काढायचा. कसा मधला मार्ग? हो तुम्हाला एक सांगतो आता उदाहरण. जंगलाचा राजा सिंह शिकार कडून आला. शिकार कडून आल्याच्या नंतर शेळीला विचारलं, माझ्या तोंडाचा वास कसा येतो? शेळीनं सांगितलं, तुमच्या तोंडाची दुर्गंधी येते. तुम्ही शिकार करून आलात, तुमच्या तोंडाची काय येते? दुर्गंधी येते. सिंहाला राग आला. शेळीला घेतलं आणि टाकलं ना मारून. मला माझ्या तोंडाची दुर्गंधी येते, मी जंगलाचा राजा असून. पुन्हा नंतर ते थोडंसं पुढं गेला. पुढं गेल्याच्या नंतर माकडाला विचारलं, माझ्या तोंडाचा वास कसा येतो? माकड म्हणला, खरं सांगावतो मरावं लागणार आहे. म्हणून माकड लय हुशार होतं. माकड म्हणला, काय सांगाव सिंह दादा, इतका तुमच्या तोंडाचा सुंदर वास येतो, इतका सुंदर या वास येतोय, अख्ख्या जंगलामध्ये तुमचा वास मावा नाही, इतका सुंदर येतोय. सिंह म्हणला, म्हणजे गाडीत माझ्या फिरतून मतदान दुसऱ्याला देतोय? म्हणजे मला हरभऱ्याच्या झाडावर चढवायला, म्हणजे मला कळतं माझ्या तोंडाची दुर्गंधी येते आणि तू मला म्हणतोय इतका सुंदर वास येतोय. माकडाला घेतलं आणि टाकलं मारून. ते दृश्य कोल्यानं बघितलं आणि सिंह कोल्याकडे गेला. कोल्याला विचारलं, माझ्या तोंडाचा वास कसा येतोय? कोलं म्हणलं, खरं सांगाव तरी मरण आहे, खोटं सांगाव तरी मरण आहे. म्हणून कोल्यानं असा मधला मार्ग काढला. आता मधला मार्ग कसा? कोल्यानं असा मधला मार्ग काढला. सिंह म्हणला, माझ्या तोंडाचा वास कसा येतो? कोला लय हुशार. कोला काय म्हणणं माहिती का? कोला म्हणलं, काय सांगाव सिंह दादा, तुमच्या तोंडाचा सुंदर वास येतोय का हे बी मला मिळाला का नाही, घाण वास येतो का हे बी मिळाला का नाही? सिंह म्हणला, कस काय? कोला म्हणला, काय सांगा, 3 दिवसापासून सर्दी झाली, मिळच लागा नाही. नाही कळलं? नाही कळलं? सर्दी झाल्या वासच येत नाही ना. इतका विषय हुशार होता कोला. त्याच्यामुळं मार्ग बी काढीत असताना कसे काढायचे? मधले काढायचे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय म्हणले, तुमच्या जीवनातला जेवढा सीन होता, भाग होता, तो सगळा निघून गेला. काय झाला? सगळा निघून गेला. फक्त आता काय राहिले? आनंदच आनंद राहिला. अभंगाचं 3रं चरण. प्रेम रसे बैसली मीठी, प्रेम रसे बैसली मीठी, प्रेम रसे बैसली
बैसली मिठी प्रेम रस बैसली मिठी प्रेम रस बैसली मिठी प्रेम रस बैसली मिठी प्रेम रस बैसली मिठी रस बैसली मिठी आवडीला ती मुखासी आवडीला ती मुखासी आवडीला ती मुखासी ओ आवडीला ती मुखासी भाग गेला दिन गेला 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 भाग गेला दिन सर्वांनी हात वर करा एकदा झालं कीर्तन. चला सर्वजण हा? आनंदानं भजन करायचं सर्वांनी. हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय टाळी विठोबा वाजवा. रखुमाई टाळी टाळी सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा विठोबार कुमार लहानाचं मोठं आपले आई वडील आपल्याला करतात, पण म्हातारपणी आपल्या स्वतःच्या आईला आणि बाबाला वृद्धाश्रमामध्ये टाकलं जातं. का टाकलं जातं सांगा बरं? लहानाचं मोठं जे आई वडिलांनी केलं ना, त्या आई वडिलाला म्हातारपणी सांभाळणं हे आपलं कर्तव्य असतं दादा. वृद्धाश्रमामध्ये टाकू नका दादा, कारण आईचं आपल्यावरती इतकं प्रेम असतं. एका गावामधली एक घटना आहे. एका व्यक्तीनं एका बाईला वृद्धाश्रमामध्ये टाकलं होतं. वृद्धाश्रमामधून एक फोन आलता, तुमच्या आईची तब्येत बरी नाही, तुमच्या आईला आता घरी घेऊन जा, ठीक आहे? तो मुलगा आईकडे गेला ना, आईला विचारला, आई का काय काय झालं, तब्येत बरी नाही, कस काय काय झालं आहे तुला? आईनं सांगितलं, बाळा माझी तब्येत बरी नाही, 2-3 दिवसात तर मी जाऊ शकते आता. मुलगा म्हणाला, आई तू तर जाणार आहेस, मग जाण्या अगोदरची काही इच्छा आहे तुझी, इच्छा तरी सांगून जाय. आईने सांगितलं की ह्या वृद्धाश्रमामध्ये तू फॅन लाव. काय लाव? ह्या वृद्धाश्रमामध्ये तू फॅन लाव. मुलगा म्हणाला, आई तू तर जाणारच ग, तू आता वृद्धाश्रमामध्ये राहणार नाहीस, मग हे फॅन वृद्धाश्रमामध्ये लावायचेत ग आई, हे वृद्धाश्रमामध्ये जे फॅन लावायचेत ना, ते कुणासाठी लावायचेत ग? आईनं इतकं गोड उत्तर दिलं. आई काय म्हणाली माहिती का, बाळा ह्या वृद्धाश्रमामध्ये मी तर राहणार नाही, माझ्या वयात जेव्हा तू येशील ना, तेव्हा तुझे मुलं सुद्धा तुला ह्याच वृद्धाश्रमामध्ये आणून टाकणार आहेत दादा. त्याच्यामुळे ह्या वृद्धाश्रमामध्ये फॅन लाव. बघा जाताना सुद्धा आईचा आपल्यावरती किती जीव असतो. आई म्हणली, बाळा मला मच्छर चावले, मी गर्मीमध्ये राहिले, हा मला त्रास सहन झाला, पण तुला हा त्रास सहन होणार नाही रे, त्याच्यामुळे वृद्धाश्रमामध्ये फॅन लाव. जाताना सुद्धा आपल्याला आपल्यावरती किती आईचं प्रेम असतं दादा. त्याच्यामुळे आई वडिलाची सेवा करत राहा. आईला वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. खरोखरच ज्यांना आई नाही ना, त्याला विचारा आईची किंमत. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला माय नाही ना दादा त्याला मायेची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत काय असते तर विचारा. बाप म्हणजे कोण असतो? बाप म्हणजे खाल्ला बिल्डिंगीचा पाया जो आहे ना, तो म्हणजे बाप असतो दादा.
ज्यांच्या जीवनामध्ये बाप नाही ना खरोखर त्यांना विचारा बापाची किंमत काय असते तर. ज्यांच्या जीवनातला बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत. बाप म्हणजे खाल्ला बिल्डिंगचा पाया असतो दादा. तुम्ही बिल्डिंग कितीही मोठी बांधा पण खाल्ला जर बिल्डिंगचा जर पाया नसला ना तर बिल्डिंग कधीही कोसळू शकते. तुमचा संसार कितीही मोठा असू द्या पण संसारामधला जर बाप जर एकदा गेला ना रे दादा तर हा संसार सगळा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. त्याच्यामुळे जीवनामध्ये बाप पाहिजे दादा. बाप अरे बाप म्हणजे कोण असतं? आपल्या अंगावरती फाटके कपडे घालीन, पायामध्ये फाटकी चप्पल घालीन, पण स्वतःच्या मुलाला फाटकी चप्पल घालून देणार नाही, स्वतःच्या मुलाला फाटके कपडे घालून देणार नाही. तो म्हणजे आपला बाप असतो. अरे बाप म्हणजे कोण असतो? दगडावर घसटणारा चंदन म्हणजे बाप असतो. दगडावर घसटणाऱ्या चंदनाला एके दिवशी दगडानं प्रश्न केला, अरे चंदन दादा तू इतका का घासतोस रे? घासू घासू एके दिवशी संपून जाशील रे. वाक्य ऐका, घासू घासू संपून जाशील रे चंदन दादा, इतका का घासतोस रे? चंदनानं इतकं गोड उत्तर दिलं. चंदन काय म्हणाला माहिती का? दगड दादा, अरे माझ्या जर घासण्यानं या वारकऱ्याच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना, ह्या श्रोत्यांच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना तर मी घासायला तयार आहे. तसा म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे. बाप काय म्हणतो? माझ्या जर घासण्यानं संसार जर सुखी राहत असेल तर मी मात्र घासायला तयार आहे. तसा म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे. खरोखर ज्यांच्या जीवनामध्ये आई नाही, ज्यांच्या जीवनामध्ये बाप नाही ना, त्यांना विचार आई वडिलाची काय किंमत असते तर. लहानपणी ज्यांचे आई वडील निघून गेले ना त्यांना विचार आई वडिलाची काय किंमत असते तर. आमच्या ज्ञानोबारायांचे लहानपणी आई वडील निघून गेले दादा. ज्ञानोबारायांना काय आई वडिलाची किंमत असते तर विचारा. ज्ञानोबारायांचे आई वडील निघून गेले. ज्ञानोबारायांना साधी मधुकरी सुद्धा देत नव्हते. ज्ञानोबारायांसोबत 5 वर्षाची चिमुकली मुक्त होती. ज्ञानोबारायांच्या 5 वर्षाची चिमुकली मुक्ताला जर कधी भूक लागली ना दादा, भूक लागली रे दादा, ज्ञानोबारायांना 5 वर्षाची चिमुकली मुक्त म्हणायची, दादा भूक लागलेली. भूक लागली म्हणलं की ज्ञानोबारायांचा प्राण कासावीस व्हायचा. ज्ञानोबाराय बगलेमध्ये झोळी अडकायची, गावामध्ये मधुखरीला जायचे. पहिल्या घरी दिली नाही म्हणून दुसऱ्या घरी जायचे दादा, दुसऱ्या घरी दिली नाही म्हणून तिसऱ्या घरी जायचे. तिसऱ्या घरी उंजळ भरपीठ द्यावं ज्ञानोबारायांनी झोळीमध्ये टाकून आणावं दादा. त्या झोळीमधलं पीठ आहे ना ते घरी सुद्धा ज्ञानोबारायांना निघून देत नव्हते. इतके लोक ज्ञानोबारायांना त्रास देत होते हो दादा. खरोखरच त्यांच्या जीवनामधले आई वडील निघून गेले, इतका त्रास ज्ञानोबारायांना झाला. पण आज सुद्धा नाव निघतं ज्ञानोबारायांचं. एके दिवशी असा दिवाळीचा सण होता आणि दिवाळीच्या सणा दिवशी ज्ञानोबारायण मुक्तात 2 जण गावामध्ये जाऊ लागले. आणि गावामध्ये जात असताना ज्ञानोबारायांना 5 वर्षाच्या चिमुकलीनं प्रश्न केला, दादा आपले जर आई वडील असते ना रे दादा तर आपणही इतका सुंदर दिवाळीचा सण साजरा केला असताना रे दादा. ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ता खरोखरच दिवाळीचा सण साजरा केला असता. ज्ञानोबारायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता ज्ञानोबारायांना म्हणते, दादा घाबरू नकोस रे दादा, रडू नकोस दादा, तुला काय खायचंय सांग, मी करून देईल दादा, तुला काय खायचं सांग मला. ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ता ज्या दिवशी आपले आई वडील निघून गेले ना आईने मांडे करून दिले ग, त्या मांड्याची आज सुद्धा जिभेवरती चव आहे ग मुक्ता. मला मांडे खायचेत ग मुक्ता, तुझ्या हातचे मांडे खायचे. ठीक आहे दादा, मांडे तर खायचेत ना. एक काम कर, कुंभार दादाकडे जा आणि कुंभार दादाकडून खापर आण. ज्ञानोबाराय कुंभार दादाकडे दिले. कुंभार दादा मांडे खायचे तो कुंभार दादा, खापर मिळेल का? त्या काळामध्ये एवढंसं फुटकं खापर सुद्धा ज्ञानोबारायांना त्या काळामध्ये कोणी दिले नाही हो. ज्ञानोबारायांनी इतका त्रास सहन केला. ज्ञानोबाराय रडत रडत घरी आले. ज्ञानोबाराय मुक्ताला म्हणतात, मुक्ता नाही ग मुक्ता, आपल्या जीवनामध्ये मांडे खायला नाही येत ग मुक्ता, साधं खापर द्यायला सुद्धा तयार नाही येत ग दादा. कुंभार दादा खापर द्यायला सुद्धा तयार नाही येत ग मुक्ता, आपल्या जीवनामध्ये मांडे खायला नाही येत मुक्ता. 5 वर्षाची चिमुकली ज्ञानोबारायांना म्हणते, दादा मांडे खायला नाही येत, काय रडतोयस रे दादा, एक काम कर गावामध्ये जा आणि गावामधून मधुकरी मागून आण. ठीक आहे, ज्ञानोबाराय गावामध्ये गेले, मधुकरी मागायला गावामध्ये गेले. पहिल्या घरी गेले, दुसऱ्या घरी गेले, तिसऱ्या घरी वंजळभर ज्ञानोबारायांना पीठ दिलं. आणि ज्ञानोबारायांना वंजळभर पीठ दिल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर मांडे तयार करायचे. कसे तयार करायचे? खापर तर नाही, लक्षात ठेवा. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईनं मांड तयार करावं आणि ज्ञानोबारायांच्या पाठीवरती भाजावं. इतकं ज्ञानोबारायांनी दुःख सहन केलं हो दादा. इतका जीवनामध्ये ज्ञानोबारायांना त्रास झाला.
एके दिवशी असंच ज्ञानोबारायण चिमुकलीला भूक लागली. दादा भूक लागली रे दादा. भूक लागली म्हणल्याबरोबर ज्ञानोबाराय गावामध्ये गेले. त्या काळामध्ये ज्ञानोबारायांना मधुकरी सुद्धा दिली नाही. ज्ञानोबारायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कधीच न रागवणारे ज्ञानोबाराय, कधीच न रडणारे ज्ञानोबाराय आज रडले. ललबंद झालेले ज्ञानोबाराय, कधीच न रागवणारे ज्ञानोबाराय आज रागवले. फक्त आपल्या बहिणीसाठी ज्ञानोबाराय रागवले. ज्ञानोबाराय रागवले आणि त्याच दिवशी ज्ञानोबारायांनी शपथ घेतली, अवघाचा संसार सुखाचा करीन. त्याच दिवशी ज्ञानोबारायांनी शपथ घेतली. लालबुंद झालेले ज्ञानोबाराय सिद्धबेठामध्ये राहत होते. त्या काळामध्ये लाईट नव्हती, रस्ते नव्हते. ज्ञानोबाराय झोपडीमध्ये राहत होते. ज्ञानोबाराय झोपडीमध्ये गेले. ज्ञानोबारायांनी ताठी लावून घेतली. गुडघ्यामध्ये मुटकं टाकून ज्ञानोबाराय रडू लागले. ज्ञानोबाराय रडत असताना 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ता ज्ञानोबारायांकडे जाते. ज्ञानोबारायांना म्हणते, दादा काय झालं रे दादा, ताठी लावून का बसलायस रे दादा, ताठी उघड ना. दादा काय झालं रे दादा. जेव्हा 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईच्या कानावरती रडण्याचा आवाज पडला ना, दादा का रडतोयस रे दादा, तुला कोणी मारलं का रे दादा, तुला कोणी बोललं का, तुला कोणी शिव्या घातल्या का रे दादा, काय झालं रे, का रडतोयस दादा, ताठी उघडणार रे दादा, असा का बसलायस. ज्ञानोबाराय 5 वर्षाच्या मुक्ताला सांगतात, मुक्ता अगं तुला भूक लागली, गावामध्ये मी मधुकरीला गेलतो का मुक्ता, पण नाही दिली मधुकरी. आपल्या जीवनामध्ये आपल्या भूक मिटवायला कुणी नाहीये ग मुक्ता. ज्ञानोबाराय रडू लागले. ज्ञानोबाराय रडत असताना 5 वर्षाचे चिमुकले मुक्ता. ज्ञानोबारायांना प्रश्न हा होता की मुक्ता समजदार नाहीये, मी मुक्ताला कसं समजू. पण ज्ञानोबारायांचा तो एक गैरसमज होता, मुक्ता समजदार नव्हते. समजदार होते दादा मुक्ता. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता ज्ञानोबारायांना म्हणते, दादा मधुकरी नाही दिली म्हणून काय झालं, का रडतोयस रे मग दादा, दादा ताठी उघड रे दादा, अरे तू योगी आहेस, तू महान आहेस, तू पुरुष आहेस, आणि पुरुषाचे लक्षण काय असते तरी दादा, आणि अशी ताटी लावून बसल्याच्या नंतर मग कसं व्हायचं. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता सिद्धेश्वराकडे प्रतिज्ञा करते, सिद्धेश्वरा आमच्या जीवनातले आई वडील तर घातले असले, पण आता ज्ञानोबाराय सुद्धा ताठी लावून बसलेत, काय करायचं आम्ही, कोणाकडे बघून जगायचं आम्ही. इतके ज्ञानोबारायांनी जीवनामध्ये दुःख काढले दादा. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की त्यांच्या जीवनामध्ये आईवडील नव्हते. ज्यांना आईवडील नाही आहेत ना, त्यांना विचार आईवडिलाची काय किंमत असते तर. त्याच्यामुळे जीवनामधले आईवडील आहेत ना, आईवडिलाला सांभाळा दादा. एवढीच माझी इच्छा आहे बरं का. झालं माझं कीर्तन, तुम्ही सगळ्यांनी माझं कीर्तन लक्ष देऊन ऐकलं बरं का. खरोखर तुम्ही सर्वजण कीर्तनाला उपस्थित होता, तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत बरं का. आमचे प्रमोद दादा असतील, सर्व भजनी गावकरी मंडळी, तुम्ही सगळेजण कीर्तनाला उपस्थित, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देऊन माऊलीच्या चरणी सेवा समर्पित करतो, तुकोबारांच्या चरणी सेवा समर्पित करतो, आणि इथेच मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. गणेश जयंती उत्सव 2022 भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.